नमस्कार दादा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकर. लय मेहनत लागते हा व्हिडिओ बनवायला, बॅनर बनवायला वगैरे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. परीक्षा तर दिली होती का? मग पास आहे मी. आपण अपेक्षी नाही आहे. कोणत्या क्षेत्रात उतरलं तर पाणीच काढतो, खडकातो. तुम्ही पिता का हो? पाणी पितो ना. पाणी ज्याच्यात टाकून पिते ते मी पित नाही. मी अगोदर ते त्यात बोट बुडिलं, चाटून बघितलं, ते असं चुंचून लागलं. जेत पळवलं तिथून तर माथुरीतच उभा राहिलो. नको म्हणलं दारू फिरू का काही. मला त्या अवतार उभाच राहता येत नव्हतं. मग त्या रुमण्याला दाव बांधायचं किंवा मग एखादं असं पंचा काही बांधायचं, म्हणजे आपण खाली पडू नये म्हणून. इतक्या बारीक वयात मी एकदा थांबल्या. चादरीत तुम्ही बदाम काजू खाताय म्हणा. तिथे CCTV कॅमेरा लावले आणि 11 आहेत, ते थोडी बी नाही. काही ना काहीतरी आणून देताना दिसतंच. जे कोण उपोषणाला नाव ठेवतं ना त्याला म्हणून फक्त माया करदोड्याला तो करदोडा बांधून हालायचं नाही मायापासून. खास उपोषण करायचं. मग कळून उपोषण काय असतं भाऊ. ते नेताळातले देव वाटत आहेत. काही राहिलं नाही माझ्यात. मी फक्त दिसतोय. माझ्या समाजाला माझ्या वेदना सहन नाही होत. माझा शेवटचा अंत इथं आहे की ज्यावेळेस मला वाटतं आज तू जाणारच यार, त्यावेळेस मी छत्रपतींच्या पायाला हात लावतो. आणि ज्यावेळेस मी पायाला हात लावेन ना तर एक 3-4 घंटे तरी माझे सहज पोटातली आग बंद व्हायची. हे पटणार नाही लोकांना. हा विषय म्हणजे काय म्हणतात ना त्याला, एखाद्याला वेगळं काय वाटत. पाटील आणि जरांगे हे दोन शब्द वगळल्यानंतर शब्द राहतो तो मनोज. त्याच मनोजचा आज आपल्याला ठाव घ्यायचा आहे. पाटील चला. काय म्हणते तब्येत आणि डोक्यात काय सुरू आहे? तब्येत बरी आहे. त्रास होतोय आणखी, चालायला त्याला त्रास होतो. तुम्हाला जर बागायती करायची असली तर काही डोक्यातल्या गोष्टी सांगून नाही चालत. त्या वेळेवर कराव्या लागतात. जीवन मरणाचं साधन आहे, जीवन जगण्याचं साधन आहे. आमची प्रतिष्ठा, इज्जत, सगळी अस्मिता, भविष्य हीच काळी आहे. त्यांचं हे कष्ट हे जर सरकारनं बघितलं ना, ते जर भावनाशून्य नसतील तर 100% एक थेंब त्यांच्या डोळ्याली, एक का होईना, त्यांची काय परिस्थिती असेल आता. पायात चप्पल नाही आहे, हात कापलेत, हात बांधलेले. हे कष्टाचं चीज करायचं. मला एकही शेतकरी दुःखी नाही ठेवायचा. एकही जात फेद गेली खड्ड्यात तिकडं, एकही. आणि मराठ्यांना आरक्षण पण द्यायचं, त्यांचे लेकरं अधिकारी बनायसाठी. पण मी म्हणलं इथं जर बसलो आणि हे खाली पडलं तर? नाही ना. शिपाई चांगला लावलाय का? ते मला माहित नव्हतं. आम्ही याला शिपाई म्हणते. महाराष्ट्राच्या शिपाई. पहिलं आंदोलन आणि त्या पहिल्या आंदोलनामध्ये अचानक तुमच्यावर झालेली कारवाई, ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतील. आणि त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेस सोबत असणारे कार्यकर्ते, सोबत असणारे माणसं, ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतील. त्याच अनुषंगानं तुमचं पहिलं आंदोलन कधी झालं आणि ते कसं होतं? सुरुवातीला कलेक्टर ऑफिससमोर पण झालं होतं, शहागडच्या पुलावरती पण झालं होतं. आता ते खूपच आंदोलन आहेत, खूप आंदोलनं केलेत. आता इतके केलेत, इतके उपोषणं केलेत की ते 20-22 वर्षात ते सांगणंसुद्धा असं कठीण आलं. पहिल्यापासून वेद तेवढाच एक होता की समाजाला कुठंतरी आपण न्याय दिला पाहिजे. ती एक मनाला लागलेली तलप असल्यासारखा विषय झाला होता माझा की आपण त्याच्यापासून दूर जाऊ शकत नव्हतो. किती लोटलं तरी चळवळीपासून आपण लांब जाणं माझ्यासाठी अशक्य होतं. मी ते आत्तापर्यंत ते लावून धरलं आणि शेवटी आज 20-22 वर्षानंतर का होईना काही ना काहीतरी फळ माझ्या समाजाला मिळालं. त्याबद्दल मी थोडा होईना समाधानी आहे. पूर्ण 100% नाही, परंतु समाधानी तर नक्कीच. पहिलं आंदोलनाचं वर्ष 2002 होतं की 3 होतं? साल नाही सांगता यायचं आता. तरी पण त्यावेळेस असं काही परिस्थिती लक्षात येईल ना. मी सुरुवातीला करायचं त्या टायमाला तर कमांडरच होत्या, जास्त गाडीच नसायची. त्या टायमाला नवीन एक फक्त मार्शल गाडी आलेली असायची.
पण ते क्वचितच एखाद्या अर्ध्या लोकांकडे असत नसतं. सगळ्या त्यावेळेस सगळ्या कमांडर ते वर बस खाली बस, कुठं कार्यक्रमाला असलं की तिकडं जाय. रिक्षासुद्धा त्या काळी नव्हते जास्त, कमांडरच जास्त करून. टॅक्स किंवा ते ट्रॅक्स गाडी किंवा मग ते गामा नावाची काहीतरी एक असायची, जास्त करून कमांडर गाड्या. तिला दराजे नाही फाराजे नाही, सगळी कोण मोकळेच असायचे. कोणकडं टपाड फाटलेलं तिचं, त्याच गाड्या होत्या पूर्वीच्या जास्त. आमचे 5-7 वर्षे तर त्याच्यातच गेले, त्या भरून नेण्यात. मग तिला राखेल बघायचं, तेव्हा पांढरं राखेल होतं, नंतर निळं झालं. डिझेल फाजायला तर ते काय लवकर विषयच नव्हता. राखेल होत होत हाणायच्या त्या कोणीकडे मोटरसायकल. तुम्ही ते कुठली तरी यामाची एक ड्रर करायची एक मोटरसायकल होती, ते आपले मित्र होते गेवरायचे ढोपडगावचे, त्यांच्याकडे ती गाडी असायची. आम्ही ते जायचो त्या मोटरसायकलीवरती, तिघं बसून. कुंकड बी आम्ही पार साताऱ्यापर्यंत त्या गाडीवर जायचो. म्हणजे इकडे पश्चिम महाराष्ट्रात. याच्या अगोदर आम्ही एक अभियान केलं होतं, त्या 10,22,000 कुटुंबाला भेटी दिली त्या राज्यात. 10,22,000 कुटुंबाला, म्हणजे गावाला नाही, कुटुंबाला भेटी दिल्या. 2 वर्ष आम्ही ते राबवतो सलग. काय होतं ते? हेच समाज एकत्रित करणं, त्यांना जाऊन बोलायचं, गावात जाऊन बैठक घ्यायची, तसंच पुढं मोटरसायकलवर जायचं. म्हणजे असं एकदा जरी 200 आगडून निघालो तर मग तिकडच्या टोकापर्यंत जायचं. कारण ते वापस येण्यात मग ते पेट्रोल उडायचं, ते खेळ जायन वापस असं नाही. 20-20, 22-22 दिवस तिकडंच राहायचं आम्ही. मग इकडचं जर ठरलं इकडच्या विदर्भाच्या बाजूला जायचं तर आम्ही विदर्भात सुद्धा जात होतो. कारण त्यावेळेस विदर्भाचं आम्ही ज्यावेळेस पोरं म्हणून काम करायचो, मोटरसायकलवर जायचो आम्ही तितक्या लांब. वाशिमच्या टोकापर्यंत गेलो होतो. शिवाजीराजांना माहिती आहे त्यावेळेस जाधव मासाहेब जिजाऊंचे वंशी. आम्ही तिकडचा सुद्धा खूप मोठा पट्टा विदर्भातला घेतला होता. कारण त्याच्यापासून रात्रंदिवस फिरायचो आम्ही. मग लोक प्रतिसाद द्यायचे का? हो, मग का नाही, तर आम्ही मोटरसायकलवर जायचो. त्या मोटरसायकल टायर नाही, तिथले फजित व्हायचे. आज ज्या पद्धतीनं म्हणजे प्रचंड, म्हणजे ती संख्या आजपर्यंत महाराष्ट्रात कुण्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी पाहिली नव्हती, एवढी मोठी संख्या आहे. त्यावेळेसचा प्रतिसाद कसा असायचा? नाही, खूपच असंच असायचं. परंतु ते काय म्हणतात ना, त्याला योग्य ते व्यासपीठ मिळत नव्हतं किंवा मिळू देत नव्हते. आपल्यातलेच किंवा आमच्यातलेच काही जे मोठमोठाले दुकानदार होते, समाजाच्या जीवावर दुकानदाऱ्या चालविणारे, ते होलसेल दुकान असल्यासारखंच करायचे. सगळं त्यांचंच काम, तर समाजाचं करायचं कमी, पण बोबाटा जास्त. ते योग्य ट्रॅक मिळू देत नव्हते. म्हणजे गरिबांच्या पोरानं इमानदारीनं कुठली चळवळ चालूच नाही, मॅनेज होणारानेच चालवायची, किंवा सरकारचं किंवा एखाद्या पक्षाचं ऐकूनच त्यांनी चालवायचं, अशा स्वरूपाची असण्याची शक्यता आहे. काही जण म्हणतो मी तुम्हाला, काही खूप इमानदारी नव्हते. अण्णासाहेब पाटलांसारखे, अण्णासाहेब जावळे पाटलांसारखे, हे खूप असे होऊन गेले. वडजी साहेबांसारखे होते, नेते साहेबांसारखे, असे अनेक खूप समाजासाठी जीव तोडून लढणारे लोक होते. अण्णासाहेबांचं तर बलिदानच गेलेलं आहे, अण्णासाहेब पाटलांचं या समाजासाठी जीव तोडणारे खूपच होते. आता ते नंतरचे कसे निघाले, काय निघाले ते वेगळं, परंतु अण्णासाहेबांचं म्हणजे या राज्यातल्या लोकांसाठी खूप मोठं योगदान. बरोबर, तेच. आता तुमच्या नावावर एखादी गाडी रजिस्टर्ड आहे का RTOला? गाडी काय ते त्यांच्याच पार माटगड मोडीत फिरू ते यांनाच बसीनं झाले नाही. आणखी गाड्या काय ते आमच्याकडे एक मोटरसायकल होती, ते मित्रांना आम्ही जायचो त्या दौऱ्यावर फिरायला. तिला एकदा आमच्यावर अशी बेतली ना, कुठला तरी घाट आहे, आता मला आठवणा, तिकडे त्या विटा आहे इकडं, त्या विट्याकडे कुठला तरी घाट आहे. त्यावेळेचं मला नाही आठवत आता जास्त. आणि ती भुई घाट का काहीतरी म्हणते त्याला. त्या घाटात त्या मोटरसायकलच्या टायरला फुगा आला आणि ती गाडी नुसती अशी हालायची. तर आम्ही इथं आलो होतो तसं. तर इथं आल्यावर गाडीनं उतरताच आहे ना आम्हाला, पुरे ताठून गेलो आम्ही. ती नुसती उड्याच आणायची अशी. आता बदलावं तर पैसे नाहीत, टायर नाही बदलं तर आम्ही जात नाहीत गावापर्यंत. लय पंचायत. ती त्या बंद पडली एकदा. तिला आमचा अमोल म्हणून आहे आपला याचा रोईचा, त्याने टकोऱ्यावरच उचलून घेतली ती चढचढाना म्हणून. हो ना, चुंबळ करली डोक्यावर. म्हणलं पंक्चर झाली. ते म्हणलं उचल का करतो, आता माझ्या तर ताकद नव्हती. त्याने लय संघर्ष केला. ते संघर्ष अवघड होता. आताही तोच आहे, फरक त्याच्यात काहीच नाही. कारण मी बदल होत दिला नाही माझ्यात. गाड्या घोड्या ते दिसते ते माझ्या थोड्या ते. हे समाजाचं योगदान आहे, समाज देतोय समाजाच्या कामात. तुम्ही म्हटल्यासारखं आता काही प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. आता काही जणांच्या नावावर 40-40 लाखाच्या गाड्या आहेत, 30-30 लाखाच्या गाड्या आहेत. ते मोठ्या ह्याच्यामध्ये गळ्यात असं सोन्याचं असतं, हातात असतो.
तर तुमच्या हातात ते कवड्याचीच माळ दिसायला लागली नाही, तुमच्या गळ्यात. आपल्याला कमायचंच नाही. म्हणजे आता एक गळ्यात हातात फक्त दोराच राहिलाय. नाही, ते पहिल्यापासूनच आहे. दुसरं काय माझं सोनं आलं नाही. सोन्याच काय करायचं? हे सोनं नाही का समाज? 6 कोटी सोनं नाही घे. पण एवढं आता बघा, एवढं असं मनातून असं कधी वाटलं का की बाबा आपल्यालाही थोडंफार काहीतरी लागतं, जगण्यासाठी लागतं, कुटुंबाला लागतं, आंदोलनाला लागतं, 4 पैसे कमवावेत, असं कधी वाटलं? नाही, आम्हाला गरजा नाही आहेत. आम्ही गरजा मारलेल्या आहेत आमच्या. बरं. आम्ही फिरायला जात नाहीत. कुठं गेलं पाहिजे यात्राला, किंवा कोणते इव्हेंट असतात मोठाले त्याला गेलं पाहिजे. माझ्या कुटुंबाला आम्ही गरजा नाही ठेवल्या. बरं. आम्ही फक्त खायला काय लागतंय तुम्ही बसा. तेवढंच. आणि खायला लागतंय काय? हां, बसा खाली, सगळे खायला बसा. लागतंय किती आम्हाला? खाली बस, सगळे बसा. 2-3 पोते जर बाजरी गावाकडे पिकली तर ती 2-3 पोते बाजरी आम्हाला वर्षभर जाते. बरं. कारण गरजाच नाही. तेल मीठ खायचं आणि काय गरजाच नाही. ते कसली अपेक्षा नाही की कुठं आईस्क्रीमाचं आल्या पाहिजेत, किंवा अमुक खायला मिळालं पाहिजे, तमुक खायला मिळालं. खायच्या पण गरजा नाहीत आणि फिरण्याच्या पण गरजा नाही आहेत. आम्हाला ते काही नाही. माझे कार्यकर्ते पण सगळे तसेच. मी जरी आता तुमच्या गरजा नाहीत तरी पण आंदोलनासाठी, फिरण्यासाठी गाडी घोडा लागतं ना, डिझेल पेट्रोल लागतो ना, ड्रायव्हर लागतोच ना. शेवटी समाज आहेच ना. शेवटी रोज गाड्याचे नंबर लागले. आज हे देतो, उद्या ते देतो. मी तुम्हाला तेच सांगितलं ना की मी जसा आहे तसेच कार्यकर्ते पण आहेत. मी जरी आता 1-2 नाव घेता असले तरी आता सगळ्यांचेच नावं पण घेणं शक्य नाही. कारण हजार शेकड्याने कामं करतात पोरं. आज गोदापट्ट्यातले सुद्धा, माझसंघचे रोज संघटनेतले सुद्धा सगळेच. आता जे 1-2 नाव घेतले समजा, त्याचा अर्थ काय बाकीच्यांचं कष्ट नाही असं नाही. हे सगळे असेच आहेत. काही कोणी कमीवलं नाही. रात्रंदिवस वेळ देणारे पोरं आहेत ते सगळे. आता इतक्यांचे नाव घ्यायचं म्हणलं तर ते शक्य पण नाही आणि त्यांनाही अपेक्षा नाही आमचं नाव घ्यावं म्हणून. पण एखादा अर्थ ध्यानात आलं म्हणून चालता 1-2 समजा मी आता नावं घेतले, पण हजारो पोरांचं योगदान याच्यासाठी. हजारो पोरांचं. मला एक सांगा, तुम्ही गरजा नाहीत असं म्हणतात, फक्त बाजरी आणि ते पोटाला जेवढं लागेल. आंदोलन सुरू झाल्यापासून तुम्ही काय खाता, तुम्ही काय पिता, यावर अनेक चर्चा झाल्या. तुम्ही पिता का हो? पाणी पितो ना. पाणी पितो, बाकी नाही पित काही. पाणी ज्याच्यात टाकून पिते ते मी पित नाही. तसले काय ते आपल्याला खेळ जमत नाही. ते हाडूकच बाटलेलं नाही त्याबद्दल. बरं. पण सोशल मीडियावर तर असे एक चपटीचा फोटो आणि देशीचा फोटो, असा संत्रा असा फोटो टाकून सोशल मीडियावर तुमचे विरोधक म्हणा, आणखी कोणी जे कोणी असेल ते व्हायरल करत असतात. नाही, मी सांगितलं ना, आपला हाडूकच बाटलेलं नाही कधीच. हे जर कोणी नार्को टेस्ट करून जर सिद्ध केलं तर त्याच दिवशी आत्महत्या करेल. नसता करणाराला तरी करावं लागेल. आपल्या लहानपणापासून ते दारू फारू हा विषय आपल्या हाडकाला शिवलेलाच नाही विषय. ते बघितलंसुद्धा नाही मी आणखीन कसलं आहे म्हणून. बघितलंसुद्धा नाही. एक अनुभव म्हणून एक सांगायचं हे योग्य नाही आहे. पण एकदा 10वीची परीक्षा असताना आम्ही चकलांब्याला गेलो होतो पोरं सगळे. आणि त्यावेळेस ते थम्सअप नावाचं झमझम नावाचं काहीतरी नवीनच बाटली आलेली होती आणि ती नेमकी लाल दिसत होती. आणि ते पोरं त्यावेळेस काय पैसे दिले जात नसायचे. पण परीक्षेला तिथं आम्हाला केंद्र ते असायचं शाळेचं परीक्षेचं. गेल्या गाठल्यावर ते पेपर सुटल्यावर सगळ्या पोराचं ठरलं की आपण हे प्यायचं सगळ्यात मिळून म्हणून थम्सअप. हां. आणि त्या हॉटेलमध्ये बसलो. ते का पोत्याचेच हॉटेल होते त्यावेळेस. त्यात बसलो आणि ते सगळ्यात थोडं ती एकच घेतली सगळ्यात मिळून त्यांनी. केवढ्याला होती मला माहीत नाही. ते 3-4-5 रुपयाला असेल काहीतरी. त्यावेळेस ते घेतलं आणि ते सगळ्यात थोडं असं ठेवलं आणि मला ते लाल दिसलं. मी अगोदर त्यात बोट बुडीलं, चाटून बघितलं. ते असं चुनचून लागलं. जेत पळवलं तिथून तर माथुरीतच उभा राहिलो. नको म्हणलं दारू फिरू का काही. म्हणजे तुम्ही थम्सअप पण नाही पित? नाही. ते त्यावेळेस तर काय कळत होते कसले थम्सअप बघायला गोष्टी नव्हत्या मिळत त्यावेळेस. शेत आणि शाळा ह्या 2च गोष्टी असायच्या. शाळा सुटली की नीट शेतातलं जायचं नसता मग असे बोलणे खावं लागायचं सगळ्याला. म्हणजे ते कोणत्या शाळातले पोरं असो त्यावेळेचे त्याला कामच असायचं. सकाळी शाळा जाऊस तर काम, शाळेत गेला आणि शाळा सुटली की पुन्हा काम. जनावरं तरी आणायचे, ते तरी बांधायचे किंवा शेतात तरी काम करायचं किंवा गवत तरी आणायचं. काहीतरी काम त्याला 100%. बिना कामाचे त्यावेळेस जास्त पोरं नसायचे. त्यामुळे ते कोणाला वेळ मिळतंय ते
कसले थम्सअप असायचे का काय असायचे का कसले काय वेळ मिळत नसायचा त्या काळात त्यावेळेस. इतके घाबरत होते त्या गोष्टीला. हा नाही आपण हातच नाही लावला कधीच. मी म्हणलो ना नार्को टेस्ट जरी केली तरी अडकात निघणार नाही. तुमच्या आवडीचा खाण्याचा पदार्थ कोणता? आता नाही. पिणं तर नाहीच म्हणले तुम्ही. काही खातो मी, काही पण खातो. खाण्याच्याबद्दल काय सांगायचं आणि काय विचारायचं. मी साधं सुद्धा खातो, काही खातो. मला काहीच नाही हेच पाहिजे असं काही नाही. हां. काही येऊ दे तुम्ही खातो बिन ते पचतही बी मला. आणि केव्हा खाऊन व्हेज द्या तुम्ही, नॉन व्हेज रात्री 12ला पसंतीचं खाऊन द्या, कोणतं? 4ला व्हेज खाऊन का नॉन व्हेज? जर समजा व्हेजची एक ह्या डबा ठेवला आणि नॉन व्हेजचा एक डबा ठेवला तर कुठलं आवडेल? द्या. आधी सुरुवात तर शुद्ध शाकाहारीपासून सुरुवात आधी तिथं, मग बाकीचं नंतरचं. मग कारण ते आवड आहे. त्या भाकरीत आईने बनवलेली चव, हम्म. त्या पहिल्यांदा आता भाजी म्हणतात, पहिल्यांदा कालवण म्हणायचे. त्याच्यात वेगळा आनंद होता. आईने बनवायचं त्याचं साचच होतं. त्याला तेल मीठ हाही नाही, ते तर काढूच नाही. हां, कसलं तेल मिळत नव्हतं त्या टायमाला. नाही शेंगदाणे नाही आणि काय नाही, घरच्या असल्या शेंगा तर त्याच्यावरच काय असायचं ते असणार. नसता तेल नाही तर मीठ नाही तर ते विचारूच नका. कधीतरी शाळेत जाताना कपडे त्या टायमाला नसता, वर्षभर कपडे बी नाही. मग त्याला ठेगळं लवलं सगळे बेजार. एक तर आपल्या चड्ड्या असायच्या, फुलं नसायच्या, ती वेगळीच फजिती. परत म्हणजे मागायला नसायचंच काही, कारण शेतकऱ्याची दशाच तशी असायची. त्याचं पीक आलं, काही पावसात जायचं, इकडून तिकडून थोडंफार आलं तर पूर्वीचंच कर्ज असायचं किंवा लग्नकार्य असायचे, मिळतच नसायचं. त्यांचेच मरणाचे शेतकरी आईबापाचे हाल असायचे. तर मागायचं तरी काय आणि ते देणार तरी कुठून? ते तरी देणार कुठून? ती समजदारीची भूमिका आपल्याला ठेवावी लागायची की आपल्या आईवडिलाचे कष्ट बघून आपण हट्ट करू नये आणि आपण आपल्या आयुष्य आरामाच्या गरजा त्यांच्या कष्टावर भागू नये. हे मात्र पहिल्यापासून असायचं. जे मिळेल ते खायचं आणि चालायचं. मग ते एखाद्या दिवस चटणीवर सुद्धा दिवस काढायला लागायचा. चटणीवर तरी इतके भयान परिस्थिती असायची आणि कामं करायला लागायची. मी पहिलं आऊत आणलं होतं वडिलांनी सांगितल्याच्यानंतर. हे आज आवश्यकच होतं आणि कोणी नव्हतं तर मला त्या अवतार उभाच राहता येत नव्हतं. मग त्या रुमण्याला दाव बांधायचं किंवा मग एखादं असं पंचा काही बांधायचं म्हणजे आपण खाली पडू नये म्हणून. इतक्या बारीक वयात मी एकदा थांबल्यात. काय वय होतं? नाही साधारण नाही सांगता येईल. 9 वर्ष? 7वी 10 वर्ष? 8वी 11 वर्ष? 8वीचा अंदाज असेल. तुमचं 10वी पूर्ण झालं 12वी गावात? 12वी कुठं होती? 12वी गडी गेवराई. म्हणजे माथूर येऊन तुम्ही मग 12वीला राहायला इकडे आली होती? इकडेच अपडाऊन करायचे दररोज सायकलवर? काय लय मोठ्या पोरात मी रूम खोल्या करायला लागायचे. लय मोठ्यात. कुठं गेवराईला केली होती का? गडीला. गडीलाच. पण होत्या का गडीला त्यावेळेस खोल्या? गडीला कुठं एवढं? होत्या. सगळे कॉलेजचे पोरं तालुक्यातले तिथे यायचे. त्या खोल्या तिथं असायचे. ते त्या एका खोलीत लय मोठ्या असायचं. हो ते लय तुम्हाला काय सांगू, ते शेळ्या कोंडल्यावरच व्हायचं कोंडवाड्यात. हॉस्टेल होतं ना गडीला? हॉस्टेल काय करत होतं त्या टायमाला? कसलं हॉस्टेल असतं काय? यायचं एस टी धरायची, पंचायत व्हायची तवान. शक्यतो ते जेवण करता येत नसायचे ना, मग गावातूनच डबे यायचे बसमध्ये दररोज? हा, एक गाडी असायची ती सकाळी 7लाच गावात यायची. बरं. मग त्या घरच्यांनी तितक्या लवकर डबा करायचा आणि ते एसटीत पाठवायचा. ड्रायव्हर जो समोर ठेवलेला असायची ती तिथं थांबली, त्याच्यावर नावं टाकलेलं असायची. कारण त्याला ते फडकं म्हणायचे, पहिले ते भाकरी बांधायचे त्याला, ते पांढऱ्या फडक्यावर नाव टाकायचं. मग त्या सगळ्या पोराची इथून ते डबे येणार. त्या समजा माथुरे गावापासून तर गडीपर्यंत जेवढे गाव येते तेवढ्या पोराचे ते डबे त्याच्यात. मग ते मसाला सगळं उठलायचा आणि ते नावानुसार घ्यायचं. मग ते कोणाचं नाव टाकलेलं त्याचं. आणि एखादा बारा डबा नाही आला मेलं ते दिवसभर. मग दिवसभर काय करायचं? मग ते आता बरोबर ऍडजस्ट नावीलाच त्याला. ते बी त्यांच्याकडे पुरेसं असलं तर मग ते मग व्हायचं ॲडजस्ट करायचं सगळ्या पोरं. 12वी सायन्स का आर्ट? आर्ट. किती टक्के पडले? हिला नाही सांगता येतो. मग इकडं लय ध्यान असायचं ना जास्त. याच्यात पुढं मोर्चा असला कोणाचा की निघालाच. बर. हां, कोणाची सभा असली काय मराठ्याचं म्हणले की निघालोच. परीक्षा तर दिली होती का? मग पास आहे मी. आपण अपेक्षी नाही आहे. कोणत्या क्षेत्रात उतरलं तर पाणीच काढतो, खडकातो. एकदा एखादा विषय हातात घेतला की अर्धवट सोडित नाही, त्याचा तुकडाच पाडतो. मग विषय कुठला द्यास. बरं. 12वी झाली, पुढं मग काम लय अंगावर पडलं ना. कोणतं? शेतीचं. अच्छा, परत शेतात गावाकडे? शेत कामच तितकं होतं ना. शेवटी वडील एकटे काम करायला, त्याच्यामुळं मग बाकी सगळे आपण आपलं कामं शेतीचे करायचे. ते सगळं आपल्यावरच ओझं. मग तुम्ही शिक्षण सोडून दिलं? हा, तिथून पुढे सोडलंच ना. त्याला नावेला जातं. BA ॲडमिशन घेतलं, आपण जाताच नाही आलं तिकडं, कारण इकडं कामच उरकत नव्हतं. शेतीचे कामं लय असायचे. मग वडिलाचे हाल व्हायचे.
राज्यशास्त्र होतं का 12वीला? आर्टमध्ये कोणते विषय होते काय माहिती असं. आता मी आता लई वर्ष झाली. लई वर्ष झाले ना त्याच्यात कुठं डोकं होतं. 25 वर्षापेक्षा 30 वर्ष झाली. डोकं इकडं होतं का बरोबर. आपलं आयुष्य बरं हां तोच हे आता समाज मोठा करण्यात आता मला सांगा की एवढा चांगला अभ्यास म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दात की अनेक विचारवंताला चर्चेत बसणाऱ्यांना पाणी पाजले. मग हे कुठून आलं? राज्यशास्त्र होता की नाही माहीत नाही, समाजशास्त्र होता की माहीत नाही, सायन्स होतं, आर्ट्स होतं म्हणताय तुम्ही, पण मग हा अभ्यास आला कुठून? BAला पण गेलं नाही. आम्ही लोक वाचले ना, पुस्तक वाचले तर मी एकटा मोठा झालो असतो. आणि एकदा मी त्याच्यात कुठं नोकरीला कशाला लागलो असतो मी गुंतून पडलो असतो. माझा संसार आणि मीच मोठा झालो असतो. मग मला समाजाचं दुःख नसतं वाटून घेता आलं. मला दुःख वाटून घ्यायचं होतं ना. मग मी लोक वाचले सरळ. मी आजही पुस्तकं नाही वाचलं. आत्ताही जे काय म्हणतात ना माकडं हे स्क्रिप्टन फक्त मी आजही ते भानगडीत पडत नाही. माझ्यापुढं तुम्हाला कवाच कागद दिसणार नाही. आता या आरक्षणाच्या लढाईमध्ये तुम्ही सगळ्या कायदेशीर बाबी ज्यावेळेस चर्चेला येतात त्यावेळेस त्याच अभ्यासकासारखं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं तुम्ही मुद्दे मांडता, वर्ष मांडता, ते कलम मांडता, तो वेगवेगळ्या याचा संदर्भ देता. हे कुठून आला असा प्रश्न पडतो? काय काही तुम्ही कुणाकडून ज्ञान घेता? नाही कोणतरी सांगा ना मग माग येतो म्हणून. आणि सगळ्यांना माहिती शक्यतो हे कोणाचं ऐकतच नाही. कारण मला असं वाटतं मी दुसऱ्याचं ऐकून जर मी चुकलो तर माझ्या समाजात चालू असेल. तुझ्याच बुद्धीचं काय करायचं ते कर. म्हणून मी माझ्याच बुद्धीचा वापर माझ्या समाजासाठी करतो, माझ्या ज्ञानाचा वापर करतो. कदाचित IQ ज्ञान हे एका दिवस माणसाला फसवतं. IQ ज्ञान कारण आपणच जर रोड मॅपसारखं ठरवलं हे रोड तिथपर्यंत जातो तर आपण फसणार नाही. आणि एखादं जर दुसऱ्याच रस्त्याने आपल्याला पाठवलं तर मग म्हटलोत ना. त्यामुळं नको वाटतं ते. किती चांगलं असलं तरी ते नको वाटतं त्याचं ज्ञान. आपलं ज्ञान आपल्या समाजाच्या उपयोगाचं आहे, आपला समाज आपल्या उपयोगाचा आहे, मी समाजाच्या उपयोगाचा आहे. आपल्या दोघांचा विचार सारखा आहे दुसऱ्यांपेक्षा. दुसऱ्याचा एखादा शब्द जर त्याच्या स्वार्थी आला आणि तो जर माझ्या तोंड समाजापुढं गेला तर फसकत होईल. मी जे संदर्भ देतो ते वाचनात नाहीच आहेत. मग मी रानातले देतो, जुन्या मनी असणाऱ्या देतो, जुने अनुभव देतो. हे कुठं पुस्तकात आहे कोणचे? हे कोणत्या पुस्तकात आहे? मी कष्ट कोणत्या पुस्तकात आहे? चिखलात गुडघेत कल्या पाण्यात काम करणं शेतकऱ्यांनी माझ्यांनी हे कोणत्या पुस्तकात आहे? हे आम्ही बघितले. आणि मग याचं भविष्यात चांगल्या भविष्य त्यांच्या पोरांसाठी करायचं असलं रूपांतर याचं या कष्टाचं तर मग आपल्याला आपलं अनुभव लोकांचा बोलायला लागेल ना. लोकांचा अनुभव आपल्याला बोलावा लागेल, लोकांचा त्रास आपल्याला बोलावा लागेल तर ते न्याय मिळेल ना. माथुरीपासून आपण गडीपर्यंत आलो. गडीवरची उडी आपण अंतरवाली सराटीपर्यंत मारतोय. ह्या उड्या मारण्यामध्ये कुणाला मारले का? नाही नाही ह्या सगळ्या 22 वर्ष कोणीतरी आला असेल ना. नाही काहीतरी ते भानगडीत मी पडत नाही. आणि तेवढी टप्पर बी मग कोणाची नाही. समजा त्या भाषेत ठरलं लांबून ओरडणं ठीक आहे, ओरडत असते ती चालू असते ओरडाओरडी. नाही एवढी टप्पर समोर नाही. नाही ह्या 22 वर्षामध्ये 24 वर्ष नाही मी आंदोलनामध्ये राग आला माझा आणि ऐका ना राग आला आणि दिले ठेवून असं कधी झालंय? माझा जीव तसा समोरच्याचा जीव समजणारा माणूस आहे. स्वतःचा जीव तसा समोरचा जीव आहे हे समजणार आहे. किरकोळ कारकोळ होत असतं ते नाकारता पण नाही येणार. परंतु शक्यतो करमणार नाही. मग जर तसं काही घडलं तर करमणार नाही की आपण थोडा त्रास दिलाय का. म्हणजे शेवटी जीव जाणतो आम्ही आपल्या जीवासारखं. आपल्याला काही झाल्यावर किती वेदना होत्या, समोरच्याला काय झालं मी ते जाणतो. म्हणून मी स्वतःलाच कष्ट घेतो, स्वतःच्या जीवाला त्रास देतो, दुसऱ्याला शक्यतो होऊ देत नाही. म्हणून तर या फाईटमध्ये मी नसतं एवढा जैन समुदाय म्हणल्यावर याला जर नुसतं भेडा म्हणून तरच मी आणि भेडायचीच वाट बघत येत आणि मी ते होऊ देत नाही. म्हणजे हे समाज लढाऊ आहे, रागीटपणे हे सहन नाही करत. मी प्रामाणिक मान्य करतो ते माझ्यामुळे सहन करतात. नाही त्यांची कॅपॅसिटी नाही अन्याय सहन करायची. आता जो आम्ही राग बघितला ना असं म्हणून ते तुम्ही उपोषणाच्या काळात सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. तर ते तसं राग कधी आला नाही का? नाही मग मी म्हणलोच ना एखाद्या आधी याच्या आधी म्हणलोच ना मला एखाद्या आधी जोरात अपवाद घटना आहेच नाही असं नाही. आणि शेवटी माझ्यातला क्षेत्रीय जागा होतो ना
मग माझ्यातला क्षत्रिय मराठा जागा होत असं नाही असं. तुम्ही आंदोलनाच्या काळात असं मग केलं आता होतं तसं करायला लागल्यावर हं. मग नाही टिकू शकणार कोणी. हो ना? हा. पण मला त्या भानगडीत नाही पडायचं. एक एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. असं तुम्ही म्हणताय कना कना जाएंगे, डांबरी से जाएंगे वगैरे वगैरे. हिंदी आता मला 12वीला बळच निघाली मी. कसं? हिंदीचं मग जमत नाही जास्त. 12वीला बळच निघाली हिंदी, 10वी 12वीला. जाऊन ते हिंदीकडे नका येऊ परत 5 का होईल. नाही नाही पचकच नाही. काय आपण मराठवाड्यातले आपली हैदराबादी हिंदी आहे. हां, कब आया कब गया, खाया की नाही वगैरे वगैरे. आणि तुम्ही मला वाटतं माथुरीनंतर गेवराई आणि शहागड या परिसरात बराच काळ फिरलेत. गेवराई आणि शहागडमध्ये बहुतांश म्हणजे संख्या मुस्लिमांची जास्त आहे, म्हणजे हिंदी भाषिक लोक बऱ्यापैकी आहेत. त्यांच्यावर संवाद होत असेल तर त्यांना त्यांच्या बरोबर राहून बोलून असं थोडंफार चांगलं, इंग्रजी जाऊ द्या, इंग्रजीचा मी विचारणार आहे तुम्हाला, इंग्रजीतून प्रश्न विचारू. पण हिंदी का म्हणजे तुम्हाला आत्मसात करावी वाटली नाही का, नाही जमलंच काय का हिंदीचं आणि तुमचं काय एवढं? ते एवढं काहीच नाही. ते तशी वेळच नाही ना आली. तितका मोठा संपर्कच नाही ना आला हिंदीशी. हिंदीशी काय संपर्क यायला लागतो त्याला. संपर्कच नाही. आता शहागडचा विषय म्हणला तर ते ठीक आहे. आता तेच मराठीत बोलत येतं का मी हिंदी शिकाव, आणि त्यांची हिंदी बिचळण मायामुळं मग माझ्यासंग बोलायला लागलं. त्यांचीही बिघडून जाते. हां, ते इकडून ऐकून गेले मग तिकडं ते म्हणत असतात ते आपण इकडं भाकर म्हणलं ते त्यांच्या घरी हिंदीत भाकरच म्हणतात. मग हिंदीला काय त्यांची हिचकून जाते मायामुळं. त्यामुळे तेच मराठीत बोलतात ना. हां, इंग्रजीमध्ये ते तर लई लांबचा खेळ आहे. ते तर दूर संबंध नाही. ते नॅरेटिव्ह असा शब्द आला होता एकदा. हो. नॅरेटिव्ह तो कळाला का नॅरेटिव्ह शब्द? मी तुमसारख्या लिचर आणि तुमसारखं कशाला आहेत मग? याला काय म्हणतात मग? आई वडील त्यांना पण राग आला असेल ना ह्या सगळ्या अशा वर्तनाचा. अरे काय सुरू आहे, शेतात काम सोडून, बैल सोडून, नांगरणं सोडून, हे काय सुरू आहे, आणि याला काही पुढं भविष्यात जेवायला मिळणार आहे का, काय त्यांना चिंता असेल ना. शेवटी आईबापाला तर असतेच ना, चिंता तर असणारच ना. शेवटी प्रत्येक आईबापा कोणाचा हवी. जसं मला वाटतं की मी या समाजाचं लेकरू आहे, प्रत्येकाचं लेकरू मोठं झालं पाहिजे. मी ज्या भूमिकेतून आज जातो आहे, माझं एक नाही सुधारलं तरी चालेल, अनेक सुधारले पाहिजे, ते सुद्धा हे असं प्रत्येक आईबापाचं तर स्वप्न असतंच ना. हा पोरगं झालं पाहिजे, ते झालं, ऐकलं पाहिजे. पण त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचे? शेवटी पण जास्त मला त्रास नव्हता. शेवटी वाटायचं त्यांना, खवळायचं पण एखाद्या अर्ध्या वेळेस, पण त्यांना वेळोवेळी वाटायचं चला समाजाचं काम करतंय काहीतरी चांगलं. लग्न कोणत्या वर्षी झालं तुमच्या वयाच्या? ते बी नाही सांगता येतं मला. वाढदिवसाच यंदा माहीत झालं. तरी अंदाजा 20व्या वर्षी, 21व्या वर्षी, 22व्या वर्षी नाही सांगता येतं. असेच आले अचानक आणि लगेच म्हणले सुरू. म्हणलं सुरू तर सुरू. नाही पण असं फिरणारा कोणी धाडस केलं मुलगी द्यायचं? काय असतं आता ते पोरीचं सगळं आई वडिलावरच असायचं. त्यांनी ठरवायचं नाही ते करायचं. पण आई वडिलाची पुण्य म्हणून लग्न. नाही ते तसंच आहे. त्यातल्या संघटनेत काम करणाऱ्या पोरायचं त्यांचं तर अवघडच आहे होता खेळ. म्हणजे त्यात मी हे आलो बरेच सगळे जेवढ्या संघटना राज्यात आहेत त्या पोरांचं तर अवघडच विषय. नोकऱ्या नाही ते नाही, फिरायचं नुसतं फिरतंय म्हणून मिळतच नसेल. पण ज्याचं झटक्या साधलं ते साधलं त्या टायमालाच. ते त्या कचाट्यातून लाटीतून हुकला असता की कायमच हुकला म्हणायचं मग. कारण ते हुकलं की त्याचा नंबरच हुकत होता. पण जे साधलं ना, साधलंच म्हणावं लागेल त्याला की साधलेच ते बरेच जण. बरं, तुम्ही कारखान्यावर कधी आले आणि का आले? नाही साल नाही सांगता यायचं, पण तिथं जमीन घेतलेली होती. ओके. मग त्यामुळं इकडं काय असतं, तिकडं सगळा डोंगर भाग, इथं जरा चांगली. हां, मग इकडंच ते राहत गेले आणि मग ते इकडंच राहण्याची कायमची सवय पडून गेली. ती इथं शेतीत काय पेरायचे? तिथं ऊस होता वाटतं. ऊस वाटतं म्हणजे होता म्हणजे लावायचा मी वडिलांनी, आणि आम्ही निघालो होतोच तीर्थयात्रेला निघाल्यासारखी ही इकडं. मग ते त्यांनीच सांभाळायचं. मग ते मागं ती किती येतोय, ती किती गेलाय. लावायला मात्र आम्हीच, सऱ्या आम्हीच पाडणार, लावणार आम्ही, ट्रॅक्टरने सऱ्या पाडणार, त्याला तोडणार बी, पाणी देणार. लऊस तर एकदा चांगला उगून आला की मग ते आता पाणी असायचं, ते कुवा असायचं, ते मोटर सुरू केलं की त्यांचं चालायचं. कधी काळी आम्ही जायचो. जर दिवसभर हिंडून आलो तर रात्री आम्ही पाणी द्यायला जायचो. ते कुवा तर मी स्वतः खणलेला आहे शेतातला, एकट्याने. ते पण त्याची कहाणी काय आहे? ते इकडं काय ती परिस्थिती, ते कोव्यासारखं आहे. आमच्याकडे तिकडे विहीर आहेत मोठमोठाल्या, आणि इकडं ते तसलं काय नाही.
मग ते असायचं आणि ते खांदायला लोक मिळत नसायचे. मग ते इकडं कुठल्या तरी पैठण तालुक्यातल्या एका गावात मिळायचे आणि ते खूप पैसे घ्यायचे. आयला म्हणलं इतके पैसे. मग ते आम्हीच खांदायला सुरुवात केली होती. कसं असतं ते मी खांदायचो आणि वडील असायचे बकेटनं वर वडायला. ते बकेटनीच माती काढायला लागायची त्याची. आणि ती एक तळी असायची प्रचंड मोठी खाली वाळूची संपल्याच्या नंतर एक तळी इतकी निभार लागते ते खडकापेक्षा डेंजर. ती फोडली की पाणी असायचं आणि ती काय कोणालाच फुटत नसायची. तीही मी 6 दिवसात फोडली होती की जिला 20-20 दिवस लागायचे ते फोडायला. मी ते छन्नीनं आतुड्याने 6 दिवसात फोडली होती ती पूर्ण. मला वाटतं 3 फुटाची का काहीतरी असते ती, 2.5-3 फुटाची. ती भयंकर निभार असते. ती पूर्ण फोडली ती 6 दिवसात पूर्ण फोडली ती. 4 का 6 दिवसात फोडली. तुम्ही विहीर खोदली? हा, नंतर उचला. कुवा म्हणजे विहीरच एका विहीरच आहे. तिथे खूप खोल राहते, डोळे बिंग. म्हणजे तुम्हाला कष्टाची पण त्या म्हणजे शेतीतल्या कष्टाची स्वतः पण खाणलेला आहे म्हणतोय मी, स्वतः खाणलाय. बरं तुम्ही हे असं आता बोलताना असं म्हणाले की तुमची चिंता आई वडिलांना होती, नंतर बायको लेकरं सगळं त्यांची चिंता तुम्हाला होती का? नाही, शेवटी तर असणारच ना. पण नाही वेळ देता येत मला समाज सोडून त्यांना जास्तीत. त्यांना जी अपेक्षित वेळ आहे तेव्हा नाही देता येत मला. शेवटी मी आता माझ्या डोक्यावरती हे आक्रोशाचं ओझं घेतलेलं आहे. हे डोक्यावरती हे पुन्हा मला समाजाच्या डोक्यावर नाही द्यायचं. समाजाचं दुःख दूर करायचं आहे म्हणून ते सगळं ओझं मी माझ्या डोक्यावर घेतलं आहे. आता ते पुन्हा मला समाजाच्या डोक्यावर नाही द्यायचं मला. म्हणून मला नाही कुटुंबाला वेळ देता येत. इच्छा असली लेकरांची तरी नाही देता येत, नसली तरी नाही देत. त्यांना त्यांची इच्छा मारायला लागते ना. आता त्यांनी ओळखूनच घेतलं आहे की आपल्याला वेळ नाही मिळणार, आपले बाबा किंवा नाही आपल्याला वेळ देणार जास्तीत जास्त. आता ते समाजाचं काम करण्याचं आपणच उलट त्यांना सपोर्ट करूयात अशी त्यांची सध्याची भावना आहे. आता ते आवाज येतो हे वरच्या याला कोक्या म्हणतात. कोक्या काय? कोक्या म्हणते त्याला, कोक्या. तिकडे तुम्ही कुठे कुठे आंदोलन केले होते? अंबड तालुक्यातले तिकडे पूर्ण मराठवाड्यात गेले मी. वडी काळ्याला आंदोलन केले होते, साष्ट पिंपळगाव, भांबेरी सगळं इकडे आहे. करंजळा, जालुरा. मीडियावाले येत नव्हते है ना? नाही, काय होतं मीडियावाले येत पण होते परंतु विघ्न संतोषी आमच्यातलेच. आम्ही त्यांना कधीच मीडियाला दोष देणार नाही, कारण आता आम्ही प्रत्यक्ष बघितलंय म्हणून. ते अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांचा प्रामाणिकपणा पूर्ण त्यांनी कसपणाला लावला आणि न्यायात खूप मोठी भागीदारी मीडियाची ह्या आत्ताच्या न्यायात. परंतु त्यावेळेस काय असतं, गरिबाचे पोरं पुढं नाही जाऊ द्यायचे म्हणून हे दाबलं जात असावं अशी आम्हाला शंका असायची की नका दाखवू, अमुक करा तमुक करा. कारण हे काय असतं, मॅनेज होणारे पुढे जाऊ देते, मॅनेज न होणारे हे सरकारलाही धोका असतो आणि सगळ्यांसाठीच धोका असतो. की शेतकऱ्यांचे पोरं, गरिबाचे पोरं मॅनेज नाही होत. ते त्यांच्या दुःखाशी प्रामाणिक राहतात. शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या अडचणीशी ते प्रामाणिक राहतात. आणि जे असे दलबदलू असतात त्यांना प्रामाणिकपणा फक्त दिखावपणा पुरता करतात. ते त्यांचं साधून घेतात, समाजाचं त्यांना साधायचंच नसतं असं त्यांचं ठरवूनच असतं. आणि इथं शेतकऱ्यांच्या पोराचं कसं असतं, तर आमच्यासारखे पोरं हे दुःखातून गेलेत, त्या वेदनेतून कष्टातून गेलेत, बघून गेलेत. त्यामुळे त्यांना ते मॅनेज हे त्यांच्या बुद्धीला शिवतच नाही. मॅनेज होणं. पण या आंदोलनाच्या काळामध्ये पत्रकार यांनी हे आंदोलन उभं केलं, पत्रकार हे जे फूस लावतात, पत्रकार आंदोलनामध्ये सहभागी आहेत, पत्रकार वेगवेगळ्या धंदे हे करतात, असं अनेकांनी म्हणजे 1-2-4 लोकांनी राजकीय पुढाऱ्यांनी आरोप केला. नाही काय असतं, आता खरं खोटं मलाही माहीत नाही, पण माझ्या नजरेत 100% नाही आहे. आता येणं जाणं करणं त्याचं काम तो करतो आहे प्रामाणिकपणानं. त्याचं काम आता प्रामाणिकपणा मी आता सांगितलं ना सहन नाही झालं तर हे पत्रकारच काय, हे देवाला सुद्धा सोडित नाही. पत्रकारच काय, देवाला सुद्धा सोडत नाहीत. कारण त्यांची विचार करण्याची क्षमता, त्यांचा तो खोटारडेपणा, त्यांची ती विदूषकासारखी बुद्धी, विकृत बुद्धी, ते निगेटिव्ह बाजूनच कामाला लावणार, पॉझिटिव्ह बाजूने कामाला लावणारच नाही. ते फक्त कसं सत्य चालणार आहे, मग ते कुठलाही पत्रकार असो किंवा कुठलाही चॅनल असो त्याला डॅमेज कसं करायचं, बस एवढंच त्यांचं काम आहे. पण ते हटत नाहीत. ते पत्रकार त्यांच्यापेक्षाही खूप मुरब्बी आहेत आणि ते मोठ्या विचाराचे आहेत. ते असल्या चिल्लर विचाराकडे ध्यान बी नाही देत, कारण त्यांना त्यांची अवकात माहीत असते त्याची किती येते, त्यामुळे ते ध्यान बी नाही देत ते अवकात, कारण त्याची क्षमताच तेवढी होती. त्या क्षमतेच्या पलीकडे ते बोलूच शकत नाही. आणि प्रगल्भ विचाराचे असते ते पत्रकार. हे यांनी खूप खस्ता खाल्लेले असतात, हे ज्ञानी असते, ते फुकट झालेले नसतात, उद्या उठले सकाळी आले असं नाही. हे असले
विदूषक त्यांना पावला पावलावर भेटते, पावला पावलावर, आणि त्यांची गिनती समाजात सुद्धा काहीच नाही. तर पत्रकारांनी तर त्यांचा डोक्यात सुद्धा घेऊ नये. उपोषण खरंच हे सोपं आहे का? कारण काय झालं आहे, मला मी टी व्हीमध्ये मला वाटतं आहे आता 10 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण होत आहेत. मला टी व्हीमधले 17 वर्ष पूर्ण होत आहेत. 17 वर्षाच्या काळामध्ये अनेक आंदोलनं मी कव्हर केली. पण पूर्वी एवढे उपोषणं होत नव्हते, पण गेल्या वर्षभरापासून जिकडं तिकडे उपोषण दिसत आहेत. असं बरं माझा आहे, हे खरं आहे की खोटं आहे ही माझी स्वतःची मत आहे. तुम्ही उपोषण सुरू झालं की महाराष्ट्रामध्ये उपोषणं सुरू झालीत असं मला वाटतं की ते खरं आहे का? सुरुवातीच्या काळात तर असं म्हणलं जायचं प्रत्येकजण, घंटानाथ फिंटानाथ हे नसायचं, हे आत्ता आलं. पूर्वी तर असं म्हणायचे डायरेक्ट, मागणी मान्य करा, महाराष्ट्रात फिरून देणार, हे असायचं पहिलं. दगड घालू, गाड्या फोडू, अशा भाषा वापरायचे. महाराष्ट्रात फिरकू देणार नाहीत, बंद करून टाकू सगळं, जाळपोळ होईल, मग धिगाणे होतील, मग आम्ही फोडतोड करू, तोडफोड करू, कार्यालय जाळू, अशी भाषा असायची त्या टायमाला. मग ते इशारे डेंजर असायचे. पण हे जे उपोषणात राज्यानं बघितलं की न्याय मिळतो, पण दुसरीकडून असं वाटायचं काहींना की ते उपोषी बी राहावं लागते. म्हणजे दोन्हीकडून पेचात असायचे आणि हे करणं सोपं नसायचं, म्हणून याला धजावत नव्हतं कोणी. पण ज्यावेळी सुरू झालं आमरण उपोषण, आताचे इशारे बघा तुम्ही, 13 महिन्यातले कोणाचे पण, आमची मागणी सगळ्या जाती धर्माची म्हणतो आम्ही, नुसतं एक मराठा किंवा ओबीसी असं नाही, कुठलाही समुदाय असू द्या, ते लगेच म्हणतात, अहो सत्ताधारी म्हणते किंवा विरोधक सुद्धा आता म्हणते आम्ही उपोषणाला बसू. हर एकाचं तोंडात तेच, आता आम्ही उपोषणाला बसू, मग मागणी मान्य करा, नाही तर मग किंवा आमचा निधी द्या, किंवा शेतकऱ्याचं द्या, किंवा अनेक काही असतील, रस्ते करा, डांबरी करा, नाहीत मग आम्ही उपोषणाला बसू, आमचा निधी सरकारने अडकून ठेवला, मग आम्ही उपोषण करू. म्हणजे ही पद्धतच आता ती एक ट्रेडच ते सुरू झालेलं आहे आता. उपोषण एवढं सोपं नाही. जे कोण उपोषणाला नाव ठेवतं ना, त्याला म्हणा फक्त माया करदोड्याला तो करदोडा बांधून हालायचं नाही मायापासून. खास उपोषण करायचं, मग कळून उपोषण काय असतं. भाऊ, तिन्ही ताळातले देव आठवतात. उपोषणात तिन्ही ताळातले देव आठवते, इतके भयान आग होती. आणि उपोषणाची मी सगळ्याच्याच कदर करतो, कारण मी त्याच्यात जातो आहे म्हणून मला माहीत. उपोषणाची शक्यतो मी टिंगल नाही करत. मी म्हणतो तुम्हाला, लोकांचे 17 तोंड असते, 17 जण 17 बोलतात. उपोषण ही सोपी गोष्ट नाही. काय त्रास होतो? काय होत नाही असा त्रास नाही, काय होत नाही. श्वास घ्यायला त्रास, तोंडात आग पडते त्रास, पोटात आग पडते त्रास, अंगात. माझ्या तर आत्ताची पोझिशन अशी, आतून काहीतरी चावल्यासारखं तोडल्यासारखं होतं मला प्रति 2-2.5 घंट्याला. इतके भयाने. मला उठताना त्रास होतो, बसताना त्रास होतो, काही राहिलं नाही माझ्यात. मी फक्त दिसतोय. माझ्या समाजाला माझ्या वेदना सहन नाही होत, आणि समाजाचा त्रास मला सहन होत नाही, म्हणून मी दाखवत नाही चेहऱ्यावरती ते. पण तुम्हाला सांगतो, उपोषणासारखा जीवघेणा प्रवास दुसरा नाही. इतकी भयानक परिस्थिती. माझी आत्ताची परिस्थिती अशी आहे, तर मी कधी हाईन कधी नाही असं आहे. आणि माझ्या याच्यामुळं सरकारने मला घेरलं आहे. एक चर्चा होती की चादर, तुम्ही अंतरवालीमध्ये जिथं उपोषण करतात, चादरीत तुम्ही बदाम काजू खाताय म्हणून सोचून मी हा प्रश्न विचारला पाटील. मी त्या आंदोलनाच्या ठिकाणी तिथं म्हणजे वर्षभर तिथे आंदोलन कव्हर केलं, प्रत्येक उपोषणाचा प्रत्येक दिवस मी कव्हर केला आहे, पण मला कधी दिसलं नाही. पण काय आहे की मी सांगणं यापेक्षा तुम्ही सांगणं हा महत्त्वाचा आहे. की प्रश्न असा आला आहे की तुम्ही त्या घोंगडीमध्ये त्या चादरीच्या खाली जाऊन काजू बदाम खाताय, असा सोशल मीडियावर सातत्यानं चर्चा होते. काही दिवस त्याच्यावर व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे रील्स तयार करणं वगैरे वगैरे हे सुरू झालं. एक तर तुम्हाला सांगतो, त्याने माझ्याजवळ बसायला पाहिजे पहिली गोष्ट. आणखीन बी चॅलेंज आहे माझं, मस्त संघ उपोषणाला त्याने बसायचं. एक दुसरं, मग आमच्या तिथे CCTV कॅमेरा लावले उपोषणाच्या ठिकाणी, आणि 4ही बाजूने, आणि 11 आहेत ते, थोडी बी नाही, 11 आहेत. काही ना काहीतरी आणून देताना दिसतंच. आणि तिसरा विषय राहिला रगीचा, पांघरून घेण्याचा.
ज्या वेळेस मला वेदना होत्या त्यावेळेस मी चेहऱ्यावर येऊ देत नाही. कारण माझा समाज माझ्यावर इतकी माया करतो की मला त्याच्या डोळ्यात पाणी बघायचं नाही. तुम्हाला न सांगणारा मुद्दा मी पहिल्यांदा सामला सांगत असेल. हा शक्यतो मी सांगतच नाही. माझे पोटातले विषय शक्यतो मी सांगत नाही. पण आज आता ते ओघात आलंयच तर सांगतो. माझा शेवटचा अंत इथं आहे की ज्यावेळेस मला वाटतं आज तू जाणारच यार, त्यावेळेस मी छत्रपतींच्या पायाला हात लावतो. माझ्या मनात मी ठरवून घेतलेलं असतं तर मरण जर आलं ना, छत्रपतीच्या पायाला स्पर्श करूनच मारायचं. मी हे शब्द तुम्हाला कधी खोटा नाही बोलणार. कारण मी ते जितके जीव घेणे उपोषणं केले त्याच्यात मला ते दिसलं काही वेळेस की आता तो नाही राहत. आणि ज्यावेळेस मला असं वाटायचं की मी आता राहत नाही त्यावेळेस मी छत्रपतीला हात लावायचो. कारण मला जाणीव व्हायची की मी माझ्या समाजात राहत नाही आता. मी 100% समाजातून जाणार आहे. त्यावेळेस मी उठायचो आणि कसा बसा उठणार मी आणि माझ्या छत्रपतीच्या पायाला हात लावायचं. आणि मला त्यावेळेस 100% जाणीव व्हायची की मी जाणार आहे. फक्त समाज दिसायचा की देवा मला सगळं काम होतं नको जाऊ देऊ. आणि ज्यावेळेस मी पायाला हात लावीन ना तर एक 3-4 घंटे तरी माझे सहज पोटातली आग बंद व्हायची. हे पटणार नाही आहेत लोकांना. हा विषय म्हणजे काय म्हणतात ना त्याला, एखाद्याला वेगळं काय वाटेल. पण मला माझी ऊर्जा माहिती आहे. माझा राजा माझ्या पाठीशी आहे. आणि मी ज्यावेळेस ते हात लावीत त्यावेळेस समजायचं की परिस्थिती माझी पूर्ण ढासळली शरीराची. हे मला जाणीव व्हायची. कारण ती आग होणं आणि पोटात आकडा पडणं हे इतका भयंकर असायचा. ते त्यावेळेस असं वाटायचं की आपण डॉक्टरच्या सुद्धा हाती लागत नाहीत आता. आणि मी ते महाराजांच्या पायाला हात लावायचं. हे आज मी पहिल्यांदाच आमच्यावर ओपन करतो आहे. नसता मी कधी अशा गोष्टी नाही सांगत. आणि त्यावेळेस मला असं आठवायचं की मरण जरी आलं तर राजेच्या पायावरच घ्यायचं, पण हलायचं नाही. तो समाज सोडायचा नाही आता. पण ते काय व्हायचं माहीत नाही. राजांच्या पायाला हात लावलं की पोटात माझ्या एकदम असं थंडावा यायचा आणि मी पुन्हा सक्रिय लढायला व्हायचो. कारण माझं 17 दिवसाचं उपोषण होतं त्यावेळेस असेच हाल झाले होते माझे. कारण ती जाणीव असते. हे उपोषण हे वेगळेपणा नाही करता येत. शेवटी एखादं गाडी आहे, एखादं मशीन आहे, त्याला जर पाणी नसलं ना ते मशीन जळून जातं. 9-10 दिवस पाणी शरीरात नसणं त्या वेदना खूप भयंकर होत्या. पण मी त्या सहन केल्या. माझ्या समाजासाठी मी त्या वेदना सहन पण केल्या. आणि मला जितक्या वेळेस उघडं पाडायचा प्रयत्न केला तितक्या वेळेस माझ्या समाजानं मला उघडं नाही पडून दिलं. मला खूप घेरलं. आताही मी खूप संकटातून जातो आहे. आताही खूप घेरलं आहे मला सरकारनं, प्रचंड घेरलं आहे. माझ्या डोळ्यात एकदा दुसऱ्यांना आरक्षण दिलं जातं पण माझ्या समाजाला दिलं जात नाही. ही खूप मोठा माझ्या समाजाचा अपमान आहे. खूप अनादर सरकार माझ्या समाजाचं करायला लागले. माझ्या समाजाचं लेकरं वाटोळं झालं पाहिजे यासाठी सरकार खूप उतावळं आहे सध्या. खूप पाऊल उचलतं आहे. माझे लेकरं समाजाचे पुराधिकारी नाही झाले पाहिजे. म्हणजे ज्यांना आरक्षण मिळू शकत नाही त्यांच्यासाठी सरकारनं निर्णय घेतलेत. पण माझ्या समाजासाठी आरक्षण असूनही मराठा आणि कुणबी एक असूनही निर्णय घेतला जात नाही. आणि ते करूनसुद्धा सरकार माझ्यावरच षडयंत्र करतं मला उघडं पाडायचं, मला एकाकी पाडायचं. आमदार मंत्री माझ्या विरोधात उतरायलेत. काही समाजातल्या संघटना समन्वयक उतरायला लागलेत. का तर त्याचं कारण एकच आहे, गरिबाचं पोरगं आहे, गरिबाचा लढा लढत आहे, मॅनेज होत नाही आणि आपल्याला फुटत नाही तर याला संपवा काहीतरी करून, बदनामी करून. इतकं घेरलं ह्या 4-5 दिवसात तर मला प्रचंड सरकारने घेरले. तरीही माझा समाज हटायला तयार नाही. आणि मी समाजाला सांगतो खरंच यांनी घेरलं आहे. यांनी आपल्या समाजाला वेदना द्यायचं ठरवलं आहे, यांनी अपमान करायचं ठरवलं आहे, यांनी मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नाही असं ठरवलं आहे. मराठा संपला पाहिजे या उद्देश आहे त्यांचा. म्हणून सगळ्यांनी एकजूट तुम्ही ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी माझी हात जोडून विनंती, मला उघडं पडू देऊ नका. दसऱ्याला सगळा समाज, सगळे बांधव, सगळेजण गडावरती या. आपण एकमेकाशी तिथं आपल्या संकट समाजावरती काय आणलं हे शेअर करूयात. नका घरात बसू कोणी. तुम्ही एक दिवस बाहेर पडल्यामुळं आपल्या गोरगरीब मराठ्यांचं, श्रीमंत मराठ्यांचं, मुंबई पुण्यासारख्या खेड्याने कामाला गेलेल्या पोरांचं कल्याण होईल. पुढं लेकी बाळीचं कल्याण होईल. आपल्या सोन्यासारखे लेकरं आहेत त्यांचं वाटोळं व्हायला लागलं. मायबाप मराठ्यांना खरंच माझ्या हात जोडून विनंती, सोन्यासारखे लेकरं आहेत आपले, काळजं आहेत, त्यांना मोठं करायचं. नका पक्षाच्या नादी लागून कोणाच्या
पक्षाच्या मेळाव्याला जाय, कुठं मराठे कुंकड जाय, सगळे राज्यातले मराठे पक्षात असू द्या, शेतकरी असू द्या, मजूर सगळे एका जागेवर गडावरती या. कारण मराठा समाज बघणार आहे तुम्हाला, तुम्ही यायलात की नाहीत, तुम्ही कोणाच्या व्यासपीठावर गेलात की मराठा समाज बघणार आहे तुम्हाला. मराठा समाज माफ नाही करणार. माझी मराठा समाजाला असं आमच्या चॅनलच्या माध्यमातून, सरकारनामाच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे, मायबापाओ, मला यांनी 100% उघडं पाडायचं ठरवलं, चारही बाजूने घेरलं आहे. हां, तुमची शक्ती माझ्या पाठीशी समाजाची, मी यांचं षडयंत्र तोडून टाकतो. फक्त तुम्ही प्लीज माझी हात जोडून सगळ्यांना विनंती, तुम्ही दसरा मेळाव्याला सगळ्यांनी नारायणगडावरती या, पुन्हा एकदा एकजूट दाखवा, माता मावल्यांसह घराच्या बाहेर पडा. तुम्ही एक दिवस या, एक दिवस आल्यामुळं आपला समाज आणि आपले लेकरं टिकणार आहेत. आणि यांनी मला घेरलेलं षडयंत्रसुद्धा तोडून पाडणार आहेत. घरी बसू नका. बरोबर. त्याच मुद्द्यावरून लोक आता सगळीकडे बैठका घेत आहेत की त्या दिवशी जायचं कसं, किती वाजता जायचं वगैरे वगैरे सगळं सुरू आहे. तुमच्या आव्हानाला, प्रत्येक आव्हानाला पाठिंबा दिला, पण तुमच्या डोळ्यातलं अश्रू हे महाराष्ट्रातील मराठ्यांना खूप वेदना देणारे ठरलेत. कारण तुमचं रडणं हे त्यांच्यासाठी सहज घेता येणार नाही. कारण सरकार, तुम्ही म्हणालात की पूर्ण घेरलं आहे आणि आता आचारसंहिता काही दिवसावर लागणार आहे, आणि तुम्ही म्हणालात की लवकर आचारसंहितेच्या अगोदर जर आरक्षण दिलं नाही तर मग ते तुम्ही इशारा वगैरे. तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही तर असं म्हणता की एकनाथ शिंदे हे आरक्षण देतील, त्याच्यानंतर यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी तुमचे स्वतः बोलून नवी मुंबईला भेटून तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील असं सांगितलं होतं. हे सगळं असताना सुद्धा, आणि तुम्ही सातत्यानं म्हणता की माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे, ते देतील. मग हे षडयंत्र रचतंय कोण? शेवटी याची उकल मी आता गडावर बोललंच. मला नाविलाज करायला लागलं आहे सरकार. नाविलाज आहे माझा, मला नाविलाज करायला लागलं आहे सरकार, मला घेरायला लागलं. मी माझ्या मायबाप समाजासमोरच प्रत्यक्ष साक्षीनंच काही गोष्टी ओपन करणार. म्हणजे त्याला नाविलाज आहे माझा आता. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्यानं हल्ला बोल केलात आणि एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवलात. आता तो विश्वास, मुख्यमंत्री शिंदेंवरचा विश्वास ढळलाय. करता करविता कोण काय करायला, मला हे समाजासमोर आता प्रत्यक्ष बोलावंच लागणार आहे. बरं, कोण हे काय करतायत, काय करायला लागलेत. आता 2 दिवसापूर्वी सुद्धा निर्णय झाला आहे की जर 6 पुरावे सापडलेत म्हणून जर आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार असला तर माझे 57 लाख पुरावे सापडलेत. मराठा आणि कुणबी एक का असू नये. मग सरकारनं निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं 100% कौतुक की त्यांनी धनगर बांधवांना एसटीकडे नेण्याचा मार्ग मोकळा केला, एसटी आरक्षणात नेण्याचा. आणि त्यांनी ते पुरावे रद्द केले, 6 होते ते. आणि हीच पाठबळ आमचंसुद्धा धनगर बांधवांसाठी होतंच की त्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजेत, त्यांना जास्तीच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आणि त्यांनी तो निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचं कौतुकच आहे. त्यांनी गोरगरीब धनगरांसाठी चांगला निर्णय घेतला आहे. फक्त त्याची अंमलबजावणी करावी आणि हूल देऊ नये त्यांना निवडणूक होईपर्यंत करून. कारण शेवटी धनगर बांधवसुद्धा हुशार आहे. हां, त्याला जे पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणले होते तर 10 वर्ष झाले तरी दिलं नाही. मग आता ही नवीन तर चाल नाही ना, मतदान घेऊस तर धनगर बांधवांसाठी की आता आम्ही तुमचा मार्ग मोकळा केला आहे, निवडणुकीत मतं घ्यायची, निवडणुकीची वेळ मारून न्यायची आणि पुन्हा जे शेतीच फसवणूक करायची आणि पुन्हा म्हणायचं समिती गठीत करतो, समिती त्याच्यावर बसवितो, म्हणजे पुन्हा 10-20 वर्षे धनगर समाजाची अशीच राखरांगोळी ते करणार. असं व्हायला नको. फक्त एवढंच म्हणणं आहे. पण एक खरं आहे की त्यांनी तो निर्णय घेतला आहे, त्याबद्दल कौतुक. फक्त फसू नका निवडणुकीपुरतं, कारण हे धनगर बांधवांचे शब्द आहेत कालचे माझ्याकडे आलेले. तुमची ही प्रामाणिकता एकच मिनिटात क्लिअर करतो. हे काल धनगर बांधवांचे काही शिष्टमंडळ आले होते. त्यांचं म्हणणं होतं की हे हुलच आहे, हे नाही काही करणार आम्हाला, कारण आदिवासींच्या विरोधात जाऊन आमच्यासाठी हे निर्णय घेतील का, आणि आमच्यासाठी निर्णय जर घेतलाय तर मग आदिवासीयांना आता सुधरून देणार आहे का, आदिवासी पुरा खिलाफमध्ये जाणार आहे. मग तर हे आम्हाला परवाच आंदोलन झालं. हा, तर हे आता काल निर्णय घेतला ना त्यांनी सरकारनं की धनगर 6 सर्टिफिकेट धनगरचे करायचे. पण तत्पूर्वीच धनगर समाज आदिवासीमध्ये आरक्षण मागत असल्यामुळे स्वतः उपाध्यक्षांनी जाळीवर उडी मारली. हा, तर मग आता ते मार्ग मोकळा का झालाय आता धनगर आरक्षणाचा. आता हे त्यांच्यात काही बांधवांचं म्हणणं होतं की 100% आमच्या समाजाची फसवणूक आहे
कारण हे काही आदिवासीच्या विरोधात जाऊ शकत नाहीत आणि जर गेले तर हे तसंच ठेवणार आहेत निवडणूक होस तर आता आणि आम्हाला येड्यात काढणार आहेत पुन्हा. पण आता आमचा सुद्धा धनगर बांधव खेड्यातला गावखेड्यातला हुशार झाला, त्याला लक्षात येत म्हणजे असं. याला जोडून मला असं सांगायचं की आता सरकारनं ते स्वागताचा निर्णय घेतला, बरोबर, योग्य. आता तो विषय संपला, म्हणजे आम्ही आरक्षण धनगरांशी पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्या बाजूने. त्यांचं आंदोलन संपलं असं आता जर सरकार ते करू शकतं, आंदोलन संपू शकत नाही, धनगर बांधव कधीच त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, कधीच नाही ठेवू समजा या मुद्द्यावर तरी निवडणुकीच्या तोंडावर अंमलबजावणी होऊस तर ते विश्वास ठेवू शकत नाहीत. कारण त्यांना पक्का माहिती हे 10 वर्षात देऊ शकले नाहीत. पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ शकले होते, देऊ शकणं मानणाऱ्या आता कशावर देतील? मतदानात मारून नेण्यासाठी हे विषय चालला, यांना फक्त खुर्चीवर बसायचं. ते लय हुशार आहेत राव, मी काल बघितलं, लय चॅप्टर आहेत ते, त्यांनी ते ओळखलं. आता तो विषय संपला, आपण कौतुक काय केलं, मार्ग मोकळा झाला, धनगराचं चांगलं झालं. पण सरकार आता माझ्या मराठ्यांचे पुरं का मारणार? मग का मारणार? जर 6 पुराव्यावरती धनगर बांधवांचा आरक्षणात जाण्याचा मार्ग मोकळा झाला तर आमचे 57 लाख पुरावे आहेत मराठा आणि कुणबी एक असले. का माझ्या समाजाच्या पोरायला मारताय? आता कालपासून आमचं असं वातावरण ढवळ आहे राज्यातल्या मराठ्यांचं. आता भाजपातले चांगले चांगले कार्यकर्ते, वेळ आली तर मी नाव पण सांगेल, वेळ आली तर नाव पण सांगेल, ते म्हणतायत मग सरकार तर आपलंही. आम्हाला आता गावखेड्यात लोक विचारायला लागलेत, मी जिल्हा परिषद सदस्य आहे, पंचायत समिती सदस्य आहे, मी माझी आमदार आहे, मी आमदार आहे. आता आमचे लोक भाजपमधले असे विचारायलेत, साहेब सरकार आपलंही, मग कुणबी मराठा एकच आहे 83 क्रमांकाला, मग आपला जे रक्कम निघा ना. जरांगे पाटील सरकारला शिवाय देतो हे काय चुकीचं आहे? मग आता कोण म्हणायला आहे? हे बघा, मी कधी बोलतो तर प्रामाणिक बोलतो, मी चुकीचा शब्द वापरत नाही. फडणवीस साहेबांनी हे समजून घ्यावं, मराठ्यांना डावलणं आता तर शक्य नाही. आता भाजपमधला मराठा खवाळा, बरं, तो आता डायरेक्ट म्हणतोय की काही पंचायत समितीचे काल मेंबर माझ्याकडे आले होते, काही जिल्हा परिषदचे काल उपाध्यक्ष आले होते, आपले काही चॅनलचे बी बांधव साक्षीदार आहेत त्याला, काल आले होते. तर त्यांनी काय प्रश्न विचारला की ते म्हणले आम्हाला असं म्हणालेत गावाकडं आता की साहेब आपली सत्ता आहे, आपला आमदार आहे, फडणवीस साहेब आता आपलं का निर्णय घेणार आहेत का? मग घेणार नाहीत तर मग तुम्ही एका जातीला एक न्याय द्यायला लागला तर दुसऱ्या जातीला मराठ्यांना घेऊन न्याय कसं काय देता तुम्ही? मग तुम्ही ठीक होतं, चाललं होतं तर मग त्या जरांगे पाटलाची चूक काय? तो तर आमच्या पोरांसाठी शा देतोय, मग तुम्हाला आमच्या पोरांसाठी भांडतोय, आमच्या पोरांसाठी उपोषण करतोय, मग त्याची काय चूक आहे? तो तर आरक्षण मागतोय, त्यात तर मग आमच्या भाजपच्या, काँग्रेसच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या पोरायला लागणारी, शेतकरी मराठ्याला लागणारी, गरीबाला लागणारी सत्ता तर आपली आहे ना. तुम्ही आमच्या डोळ्यात देखता तो निर्णय घेतलाय, मग एका जातीला एक न्याय द्यायला लागला, दुसऱ्या जातीला मराठ्यांना असं कसं काय न्याय देऊ शकता? मग हा म्हणून मराठ्यांनी आता एक होऊन सगळ्यांनी गडावर येणं गरजेचं आहे आता नारायणगड. बरं, हा निर्णय घेऊन 6 सर्टिफिकेट रद्द करून धनगर आरक्षणाच्या संदर्भातचा त्यांचा काय विचार असेल तो बाजूला, तुम्हाला डवचण्याचा प्रयत्न तर नाही ना, मराठ्यांना डिवचण्याचा प्रयत्न नाही? हो, 100%. तुम्हाला काय करायचं तर करा मराठी, आम्ही नाही देणार तुम्हाला. ही खुन्नस आहे मराठी. हे कोण करून? ते मी आता गडावर सांगतो. नाही, तुम्ही आतापर्यंत फडणवीसांचं तर सरळ देवेंद्र फडणवीस हे सगळं कटकारस्थान करतायत वगैरे तुम्ही थेट आरोप करत होते. आता एकनाथ शिंदे सुद्धा तसंच, अजित पवारांचं तर तुम्ही आता काय निर्णय आहे आणि काय करायचंय, काय केलंय हे सामाजिक मुद्दा म्हणून मी तर मांडणार, राजकीय मुद्दा तिथं मांडणार मी नाही, जातीचा पण नाही, सामाजिक मुद्दा म्हणून तर मी मांडणार आहे. यांनी फक्त आचारसंहिता लावायच्या, आचारसंहिता जर यांनी लावल्या, यांचा खेळ पालटाला साहेब. माधव सर, तुम्हाला मी जाहीर सांगतो, कधी नाही झालं, लोकसभेला नाही, फिक्सबेल नाही, ही विधानसभेला होणार आहे. आता प्रश्न कधीच नेत्याकडे माणूस घेऊन जात नाही, आमच्याकडे येतो, आमच्या पक्षानं काय केलं, आमच्या नेत्यांनी काय केलं हे सांगायला. लोक आता खेड्यातले खतखत करायले, तुमची काही चूक नाही. आता बोलतो आम्ही म्हणलो, मी प्रामाणिक सामशी सकारनामाशी बोलतोय, आम्ही आत्तापर्यंत मानायचो तुम्ही नेत्याला बोलता बाबा, मग आम्हाला आंदोलन द्यायला अडचण येत. आता एक शब्द नाही काढू शकत मी प्रसारमाध्यमे म्हणून, ते डायरेक्टमध्ये आता गेलं उडत, दुसरा शब्द नाही काढीत फक्त मी, आता नाही गरज म्हणे. आता आमच्या डोळ्यात देखता जर तुम्ही एका जातीला एक न्याय द्यायला लागलात आणि मराठ्यांना हे न्याय द्यायला लागलात, आम्ही नाही ऐकत तुमचा, म्हणजे आता आम्ही जाहीर येणार. आता असं मला वाटतं की तुमच्या या सगळ्या बोलण्यातून तुमचा राग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर उघडपणे आहे, एकनाथ शिंदे यांच्यावर पण आता राग वाढलेला दिसतोय, कारण ते आतापर्यंत तुम्हाला
इथपर्यंत ढकलत देतो ऐकतो असं वगैरे वगैरे. माझी माधव सर, हां माझी काय चूक? मी उपोषण केले, जीवाची बाजी लावली. 83 क्रमांकाला कुणबी, हं, आम्ही सगळे एक आहेत. हं, काय निकष लावतो तुम्ही बाकीच्याला ना आम्हाला? मग ते जर एक आहेत, हं, आम्ही एक कशावर नाहीत? हं, आमच्या डोळ्यात देखता काल परवा तुम्ही निर्णय घेतला एक असल्याचा, हं, मग आम्ही एक कशावर नाहीत? त्यांना विरोध नाही आमचा अजिबात. हं. त्यांनी जावा, हं. आम्ही सोबत आहेत. त्यांनी एसटी आरक्षणात जावा, हं. 100% जावा. हं. हां, पण मग आम्ही एक कसं का नाहीत? कुणबी जे 83 क्रमांकाला आहे, मराठी आणि कुणबी एक नाहीत, निकष कशावर? हे आता मराठी विचारायलेत. हं. हां, खाली कुजबुजी आता मेन नेता त्यांना सापडू शकत नाही. सामान्य मराठ्यांना, गरीब मराठ्याला, बरोबर. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठ्यांना ते तर नाही सापडू शकत. पण खालचे सापडतायत ना. ते डायरेक्ट म्हणाले येतात आमदाराला, जिल्हा परिषद सदस्याला, पंचायत समिती सदस्याला, बरोबर. असणाऱ्या सरपंचाला, ऐ तू आमदाराला बोलला का? सरपंचाला म्हणालेत भाजपाच्या, हं. काँग्रेसच्या, शिवसेना, राष्ट्रवादीच्या म्हणाले तू बोलला का तो नेत्याला? बरं. आपल्या आमदाराला तुला भेटले का? आपले अण्णा, आपला दादा, आपला बाबा, आपले साहेब हं. भेटला का तू? तो सांगितलं का साहेबाला म्हणा हे बी कर? मग तू आता डोळ्यात एकटा आमच्या त्यांना दिलंय आणि आम्हाला देत नाही, म्हणजे तुम्ही मराठी अंगावर घ्यायला लागलेत. म्हणून सांगतो, यांनी आता आचारसंहिता लावू नये. आता लय कार्यक्रम यांचा उलटा सुलटा लावला तर कार्यक्रम होणार आहे. आता लय होणार आहे. हा प्रश्न विचारतो, पण सगळे पाडणार आता. ऐका ना, हां हां ते विचारतो. पण तुम्ही या दोघांबद्दलची, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांबद्दल तुमची भूमिका सांगितलेली आहे. अजित पवारांबद्दल फार काही तुम्ही बोलत नाही. सगळं होईल. आता मी मांडणार विषय समाजासमोर आता. बर. हां, मी मांडणार आहे. हं. कारण माझ्या समाजाला स्वतःचा मुलगा प्रिय आहे, आता पक्ष नेता नाही आता. बर. तर आता राहिला प्रश्न तुमच्या त्या निर्णयाचा. तर दसरा मेळाव्यामध्ये या संदर्भातली सगळी भूमिका तुम्ही महाराष्ट्रासमोर मांडणार आहात. नाही, तो परंपरेचा मेळावा आहे, तो सामाजिक आहे, जातीचा, राजकारणाचा नाही. तिथं नाही, आमची सेपरेट बैठक होणार. पण जे सामाजिक तत्वाचे मुद्दे आहेत ते मात्र मी तिथं मांडणार आहे. हं. कोणी काय केलं आहे आणि काय होणार आहे मी तुम्हाला जाहीर सांगतो. हं. यांनी आता आचारसंहिता लावू द्याच. हं. हां, आता लावाच म्हणा. हं. हां, आता ठुतच नाही, पाडितोच सगळे. हां, तुम्ही आमच्या डोळ्यात देखता, माझ्या भाजप असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, कोणी शेतकरी मराठा असो, आमच्या डोळ्यात देखता तुम्ही आमचा अपमान आणि अनादर केला आहे, आम्हाला हिनवलं. आमच्या डोळ्यात देखता एका समाजाला तुम्ही दिलं आहे. हं. आणि आमच्या डोळ्यात देखता आम्ही उघड डोळ्याने बघतोय, आम्हाला देत नाहीत. म्हणजे तुम्ही द्या दुपारात धूळफेक करायला लागलात. दुपारा आमच्या डोळ्यात चटणी टाकून दरोडा टाकायला लागलात तुम्ही माझ्या मराठ्याची. द्या दुपारा फक्त ह्या सत्तेच्या मस्तीवरती. सत्ताच ठेवत नाही मी एकदा जर बोललो ना, मग हां, मग मी मागं सरकार नाही. हां, तुम्ही जितके खुनशी आहेत ना, जितके द्वेषी आहेत ना तुम्ही, मी सुद्धा खुनशी आहे. हां, मी माझ्या समाजासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आणि माझा मराठा आता म्हणायला लागला आहे, पाटील तर आता तुमची चुकत दिसा नाही. कालपासून आधी होतं, मी नाकारत नाही कधी. काही काही म्हणायचे नको तुम्ही एकालाच बोलता, म्हणजे येऊन सांगायचं मला कुणाचे पाडणार तू एकालाच बोलता, लय बोलत जाऊ नका. मला वाटतं आमच्या लेकराचं कल्याण व्हावं, आरक्षण मिळावं, पण नका बोलू. पण कालपासून म्हणते तुम्ही जर मागं बोलला तेच योग्य आहे. कालपासूनचे. आणि तुम्हाला हे बघायचं असलं तर गुप्त माझ्यात येऊन बसा तुम्ही आणि शूट करा. लोकांच्या काय भावना आहेत आणि तुम्हाला ते सगळे मी सत्ताधाऱ्यातले लोक दाखवतो. ते म्हणतात आता बस झालं. अरे डोळ्यात देखता म्हणजे सत्ताधारी म्हणजे याच्यात काय काय भाजप, शिवसेना आणि अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या तिघांचाही समावेश आहे ना? काय होईल ते बैठकीत होईल. आता नाही, पाडणार कुणाची ते बैठकीत होईल. आता काय व्हायचं हां, ठेवणार नाही. आता तुम्ही भाजपचं तर उघडपणे सांगता, या दोघांचं आता मी ठेवणारच नाही. तुम्ही जर आता मला समाजाची भावना जाणार. बरं, आता तुम्ही म्हणले पाडणार. आता आणखी एक मुद्दा असा आहे की तुम्ही ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात इच्छुक त्यांना बोलवलं होतं, त्यांची चर्चा केली, त्यांचे काय बायोडेटा पण घेतलेत, काही माहिती पण घेतली वगैरे वगैरे सगळं झालं. हा जो प्लॅन आहे हा कोणता प्लॅन आहे? म्हणजे तो काय तिसरा प्लॅन, चौथा प्लॅन काय? ते इतक्या लवकर उघड करणं शक्य नाही दादा. कारण आम्ही कोणता निर्णय योग्य वेळी घेतो आहे. मला निर्णय घेताना पाडायचा पण घ्यायचाच आणि समाजाला विचारायचं उभा पण करायचे आहेत का. हां, मला समाजाचे लोक तिथं पण पाठवायचे. ओके. हां, म्हणजे बोलायला पाडायचं तर फिक्स आहे, पण लढायचं की नाही हे नंतर. लढायचं बी ते सगळं सांगतो मी. फक्त थोडं आचारसंहिता लावू द्या त्यांना. बरं, पाडायचे आहेत का लढायचे आहेत? मग ज्यांना पाडायली खुन्नस
ही मराठ्यांसाठी चांगली नाही आहे, सरकारसाठी तर अजिबात नाही. तुम्ही जी काल परवा मला खुन्नस दिली ना, तुम्ही किती लढा, किती उपोषणं कर, किती कोटींना समाज एकत्र ये, मराठ्याला गिनीत नाहीत आम्ही. मराठ्याला बाजूला ठेवून निवडणुका घेतो आम्ही. तुम्हाला मोजीत नाहीत. तुमच्या डोळ्या देखता हे आरक्षण दिलं त्यांना, करा तुम्हाला काय करायचं ती मराठ्याला. ही जी तुम्ही खुन्नस दिली ना मला, तुमचा बिमोड करणारी खुन्नस, तुमचा बिमोड करणारी खुन्नस. हा, एकदा जर या पठ्ठ्यानी आणि या समाजानं जर ठरविलं ना, या राज्यात टप्पर नाही कोणाची, सत्तेवर यायची कोणाची टप्पर नाही. बरोबर. आणखी एक मुद्दा असा खुन्नस होता देताय काय की तुम्ही या मुद्द्यावर ठाम आलात पाडणार. आता मग हे सत्ताधारीतले आमदार हादरून गेलेले आहेत, काय करायचं? काही जण असं ऐकू आहे, ते चर्चा आहे, ते खरं किती खोटं किती काय माहीत नाही. जर एखाद्याने तुमच्याकडे येऊन, एका इच्छुक उमेदवाराने तुमच्याकडे येऊन ॲफिडेविट दिलं, ते बॉन्डवर, बॉन्ड म्हणतो ना आपण, ॲफिडेविट म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना, शपथपत्र, की बाबा मी जर निवडून आलो तर पहिल्या सभेमध्ये मी हा मुद्दा लावून धरणार, किंवा माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आरक्षणाच्या संदर्भात किंवा मराठा समाजाच्या उन्नतीसाठी हे करणार, असं लिहून देण्यासाठी काही जण इच्छुक तयार आहेत सत्ताधारी, तुम्हाला ते देणार आहेत. आणि त्यावेळेस त्यांनी तुम्ही पाठिंबा द्यावा असाही आग्रह केला जातोय. असे हे कितपत खरं आहे मला माहीत नाही. त्यात ते लिहून सत्ताधारी कुठं लिहून देत असतो का? सत्ताच तुमची आहे ना. पुढच्या काळात विधानसभा तो काय खरंय इथं आताच काळा नको. तुम्ही 13 महिने झाले आमचा फेस पाडाय दलडलो तवा देणार, तो आता निवडून आलो का देणार आहे? तो आधी काय करणार आहे? 13 महिन्यात काय केलं? आता काय निवडणूक आचारसंहिता लागायचा करतो का? हा, मग मजा करा, मग सत्ताधारी तुम्ही मजा करा, मग काय आम्हाला देणं घेणं नाही. पण तुम्ही नाही दिलं ना, तुमची कालची खुन्नस ही आम्हाला अजिबात पटलेली नाही. या आंदोलनामागे शरद पवार आहेत का? दाखवा ना मग. यंत्रणा कोणाजवळ आहेत? तुमच्याजवळ. सगळ्या एजन्सी कोणाकडे येतात? तुमच्याकडे. CBI, CID, SIT, काय ED, BD काय लागते ते, इंटरपोलपासून सगळ्या एजन्सी तुमच्याकडेच आहेत. काय अडचण आहे? रॉ तुमच्याकडेच आहे, IB तुमच्याकडेच आहे. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? लाव ना, लाव सगळ्या, दे दाखव, कोणी दाखव. त्यांना काय सापडत नाही. यांना सगळ्या एजन्सीत फक्त एकच सापडे, पोट्ट मॅनेज होत नाही. बस आपल्याला फुटत नाही म्हणून काय गोंगडराचं ते दाखव. चल दाखव, खुलं चॅलेंज आपलं, दाखव चल. रडकं गाऊ नको, रडक्यापणा नको करू, मर्दासारखं वाग. सत्ता चालवायची ना, मर्दासारखं वागायचं. हां, दाखवून दे. तू सरळ सांग ना, आणि सांगायची गरज काय? मराठ्याला कळलं आहे आता. हां, की तू मराठ्यांना देणारच नाही, मराठ्याला काय करून घ्यायचं ते घे करून. तू कालच चॅलेंज दिलं आहे. हां, काय करायचं ते घे करून, आम्ही नाही देणार. त्याच्यामुळं भाजपातला मराठा बी आता खवळून उठला. आमच्याच पोराचे मुर्दे पाडायला निघाला, आणि काय निवडून आणायचं तुला? सोशल मीडिया कोण चालवतं? आता इथं रानात माणूस बसला असला तरी बसल्या बसल्या लिहितो, लगेच खाप कोण टाकीतो. हां, इथं पट्ट्याने सध्या मोबाईल तेच वापरले. मोबाईलचा वापर आमचे पोरं आता, माझा समाज एवढा बदलला आहे आता. मोबाईलचा वापर रोज 4-5 पोस्ट टाकतो नारायणगडाचे. असं तिथून मागचं बी धरा. आता रोहित पवारची काय भूमिका मग? आर्मी म्हणतं तुमच्याजवळ आहे सगळं, तर शिवाधा ना, तुम्ही शिवाधान द्या टाकू जेलात. काय करायचं आम्हाला? आम्ही जामीनला 7-12 बी घेऊन येत नाहीत. हां, इथं तुम्ही अंतरवालीमध्ये आंदोलन करता, त्या दिवशी उपोषण सोडले. मी त्या उपोषण सोडण्याच्या दिवशी पण होतो. रात्री काहीतरी राजेश टोपे येऊन कानात बोलले, आणि मग तुम्ही उपोषण सोडले. असं इथं उपोषणाला बसलेले, वडीगुजरा उपोषले हाके म्हणाले. मी बाकी झालं गिनीत बिने, आणि आपण त्यांना विरोधक मानलं नाही पहिल्यापासून. आहे आपलं, आज नवीन नाही. ते विरोधकच नाहीत आमचे, कारण त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. ते जरी असली ओबीसी तरी पण, त्यामुळे त्यांना कुठे विरोधक मानला नाही, आणि मानणारे बी नाही. त्यांना एकाही शब्दानं ओबीसी समाजाला सामान्याला पण देखील नाही. ते चाबरं जाऊन ते चाठळे सगळ्या दोन्हीचं, ते येवल्यात बसलेलं ते. हां, ते खासड सगळं करते. ते एवढा मोठा प्रचंड राग, म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी तुम्ही आगपाखड करत आहात अलीकडच्या काळामध्ये, मला असं वाटतं की हे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून, थोडं आचारसंहिता लागण्यापूर्वीच्या ह्या 6 महिन्यातल्या काळात
ती जास्त दिसली. पण तत्पूर्वी छगन भुजबळ यांच्यावर तुम्ही खूप मोठे आग पकडले, म्हणजे प्रत्येक वेळेस टार्गेट छगन भुजबळ. हे छगन भुजबळ टार्गेटच्या मागचं काय गमत? चाबर आहे ती सगळ्या दुनियाचं, सगळं चाबर आहे. सगळा दिदारा केला त्यांनी, मराठ्यांचा पण आणि ओबीसीचा पण. काय केलं? काय केलं? त्यांना आरक्षण खाऊन देत नाही, हं? त्यांना पुढे येऊन देत नाही. हं. सगळे त्याच्याच वतीच आहे. महामंडळ तेच खातो. हं. आता आदर्श खाल्ला, परत ते काय कोण खाल्लं त्याने तिकडं दिल्लीला महाराष्ट्र भवन खाल्लं पुरं चवून खाल्लं त्याने. ते गेलं जेलला. कमीले कोटीनं पैसे, त्याला वाटलं चलन माझ्या दिलामध्ये टाकून, यांनी टाकला. ज्याच्याकडे ते आज आहे का त्याने टाकला. आता त्यांच्याकडेच आहे, त्यांचेच आता बैल हाकितो येऊ. नाही, पण त्यांनी ओबीसी समाजासाठी जर लढा लढत असेल, कोणचा ओबीसीला लढाय देऊ? कोणच्या ओबीसीला लढाय? धनगराची मागणी काय? एसटी आरक्षणात. धनगर ओबीसी नाही का? हाय, किती बाऱ्या म्हणला तो आत्ता होत एसटीतून आरक्षण द्या म्हणून. दाखवा बरं एखादी क्लिप त्याची. काय यायचं आहे आता? इतकं स्वार्थी येते, लय स्वार्थी येते, प्युअर दलिंदर येते. त्याचं राजकीय स्वार्थासाठी ते काही कुटुंब संपलं त्यांनी. जेलला जाऊन बसलं, सगळ्या प्रॉपर्ट्या सील झाल्या. खायला भाकर होती का? माघारी आलं. जालन्याच्या एका नेत्याने मराठ्याचं संभळेल त्याला 3.5 महिने एका हॉटेलवर. 3.5 महिने त्यांनी सांगितलं, मला काय माहीत मग कोण संभळेल काय करते. नंतर ते त्यांच्या पक्षात लोकांनी त्याला पैसे जमा करून दिले. नंतर आधी होता का काही घंटू ज्या राहिला होता त्याचं, असं हिंडत होतं. मग याच्या त्याचं पिशी घेऊन दारोदारी परत मराठ्यांनी संभलेलं. आणि आज मराठ्याचंच मागं लागलं. तुम्ही इतकं व्यक्तिगत घेऊन फार म्हणजे शिव्याशापर्यंत सगळं का करायचं? का नाही देणार? माझ्या पोरांचं वाटलं गोरगरिबाचं काय अधिकारी त्याला करायचा? त्यांनी काय वाटलं केलं? आरक्षणाला विरोध कोण करतो? त्याच्या आरक्षणाला आम्ही विरोध केला का? त्यांनी ज्यावेळेस आरक्षण घेतलं आम्ही विरोध केला का? 14% आरक्षण 30% कसं काय झालं? आम्ही विरोध केला का? खाऊ द्या, काय अडचण नाही. पण ओबीसी आम्ही आहेत, कुणबी आम्ही आहेत, शेतकरी आम्ही आहेत. 1884-81 पासून आरक्षण आहे आमचं. आणि तुम्ही ते आमचं आरक्षण देत नाहीत, तुम्ही खाताय आणि तो विरोध करतो. म्हणजे तुझे लेकरं तुला मोठे वाटतात आणि आमचे मारून टाका वाटतात का? हे कोणचा नेता आहे तो? तू जर शाहू फुले आंबेडकरांचा वारसा चालवतो, विचार चालवतो, तर तुझी नियत, तुझा विचार सगळ्या लेकरांविषयी सारखा असावा. हा, मग तू ग्रेट. तुझ्या पाठीवर थाप टाकतो आम्ही. हो, इतकं जरी बोललो असलो ना तुला, तुझ्या पाठीवर थाप टाकतो आम्ही. हो, भुजबळ साहेब म्हणून पाठीवर थाप टाकतो तुझ्या. ही भावना घे, हे विचार घे ना. मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. मी येऊन देणार नाही आरक्षणात. तो काय घरची जागिरी आहे काय? येऊन देणार नाही. पण ह्या सगळ्यामुळं महाराष्ट्रातल्या मराठा आणि ओबीसीमध्ये म्हणजे वितुष्ट झालं किंवा त्यांच्यामध्ये वाद गावागावात निर्माण झालेले आहेत. तुमच्यावर असा आरोप आहे, भुजबळ सारखं म्हणतात किंवा ओबीसीचे काही नेते पण म्हणतात किंवा ओबीसी आंदोलक पण म्हणतात की 2 समाजामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष उभा करण्यामागे तुम्ही आहात. मी कोणच्या ओबीसीला दुखवलं? कोणच्या गोरगरीब ओबीसीला बोललो? दाखवून द्या. मी कधी जातीवाद केला? आणि छगन भुजबळ सोडता बाकीच्या कोणत्या जातीच्या नेत्याला दुखवलं? नेत्याला बी कोणत्या माळी समाजाला दुखवलं? माळी समाज लय चांगला आहे गावागावात. हो, गावागावात माळी समाज लय चांगला आहे. धनगर समाज गावागावात गोरगरीब लय चांगला आहे. 18 पगड जातीचे 12 बलुतेदारांचे सगळे लोक गावागावा खेड्यात लय चांगले आहेत. मुस्लिम असेल, दलित असेल, हे चांगले. तो वाटोळं करणार आहे, त्याला नाही सोडू शकत. त्यांनी वाटोळं केलं आहे पूर्ण समाजाचं मराठ्यात. आणि म्हणजे त्याला ह्या प्रक्रियेतून तो बाजू जाऊ शकत नाही, अजिबात नाही. मला वाटलं तुम्ही सोडू शकत नाही म्हणजे काय पुढं काय निवडणुकीमध्ये तिथं उमेदवार उभा करणार आहे असं होईल ना. टायमाला काय व्हायचं ते तर टायमाला होईनच. परंतु जातीवाद त्यांनी उभा केला, मी नाही. आंदोलन आम्ही आधी सुरू केलं, नंतर त्यांनी केलं म्हणजे बाकीच्या बांधवांना दोष देत नाही, यांचा काही दोष नाही. तो करून घेतोय. हो, तो करून घेतोय. सगळा बोलवता धनी तेवी. यांना या बाकीच्या बांधवांना उपोषण करतायत, आंदोलन करतायत, यांना दोष देऊन उपयोग नाही. जातीवाद त्यांनी केला आहे आणि जातीवादाचा ठपका माझ्यावर ठेवताय. हे काय आजपासून आहे काय? मग मी आल्यापासून आधी नव्हतं का? माधव पॅटर्न कुणी आणला? मी आणला का? त्यावेळेस यांच्या मनात खतखत असा ठासून भरलेला जातीवाद होता यांच्यात. फक्त माझा समाज एक नव्हता, विखरून होता आणि समाजाचा फायदा उचलायचे हे आणि विरोध पण करायचे. आता माझा एक आहे, त्यांनी ते उघडे पडे. उलट या आंदोलनामुळे असं झालं, आपले कोण हे उघडं झालं. जे गरीब मराठ्यांनीच मोठे करायला मदत केली, तेच गरीब आज आमच्या विरोधात आहेत. पूर्वी गाव खेड्यात म्हणलं जायचं, आपण म्हणतो ना, अरे यार ते गरीब आहे रे, त्याचा काय वाटा जातो, असं मराठा इतका मायाळू
कोणी वाटा गेला तर मराठे खवळायचे, गरीब माणूस ते खवळणार. आज तेच गरीब मराठ्यांनी सांभाळले, मोठे केले, आरक्षणात त्यांना साथ दिली, तेच आज आमच्या विरोधात उलटाले. म्हणजे बरं झालं हे गरीब, म्हणजे हेच मोठे झाले गरिबाच्या नावाखाली. ते गाव खेड्यातले गरीब ओबीसी नाही, हेच नेते म्हणून मिळायला लागले. आता हे पहिले भाज्या फिज्या इकत होते, हेच त्या टायमाला साथ दिलेली. ते त्यावेळेचं सांगतो मी, आत्ताचे गरीब नाही, आत्ताचे तर आमच्याच बाजूने गाव खेड्यात आम्ही सोबत आहेत. तुम्हाला खरं सांगतो, गावखेड्यात आत्ताही ओबीसीचं आमच्याशिवाय धकत नाही आणि आमचंही ओबीसी शिवाय धकतच नाही. कारण एकमेकाचे भाऊ असल्यासारखं सगळं. तुम्हाला काय सांगा, रोज हाटलापाशी घोडी लावते त्या काय नकाल चहा प्यास टायमाला, सकाळच घोडी लावते आणि चहा पिते, त्या धकतच नाही आमचं एकमेकाशिवाय. बरं, मला सांगा, सरकार म्हणतं की SEBC हे आम्ही टिकवणार आहे, 10% दिलेलं. तुम्ही म्हणताय ते टिकणार नाही, ते म्हणतात टिकेल. तुम्ही म्हणताय आम्हाला OBCतूनच द्या. पण आता बहुसंख्य असलेला मराठा OBCमध्ये जाईल आणि त्याचबरोबर OBCतले आधीच इतर घटक, अशानं संख्या वाढणार आहे. आणि संख्या वाढल्यानंतर पुन्हा मराठ्यांच्या पदरामध्ये त्या सगळ्यातला वाटा, इतका छोटा वाटा जर मिळाला, मग ते OBCतलं आरक्षण मिळून ते मराठ्यांसाठी न्यायिक होईल. ते म्हणतात आम्ही ते टिकवतो, असे सगळेच म्हणत होते इथून मागं सुद्धा. 10% दिल्या टिकवतो, ते टिकतंय ना. पण कधी ते 50%च्या आत दिल्यावर, 50%च्या वर नाही टिकू शकत. कोणी येऊ द्या, ही नाटकबाजी बहाणेबाजी करून तोपर्यंत ठेवते. त्यांच्या वकिलांनी म्हणतोय मी की याचिका करून ठेवलेल्या आहेत, निवडणुकीपर्यंत ते हस्तक्षेप करणार नाही. एकदा निवडणूक झाली की ते खैरे बांडे सगळे चुचमे घालून उतरणार लगेच. लगेच ते उतरणार तिथं की त्याला चॅलेंज करणार, ते 10% घालणार. तर आता गप बसणार, कारण ती चेले चापाटे त्यांचेच आहेत, ते दुसऱ्याचे कोणाचे नाही. त्यांजवळ काय आहे मग लढायला? हे पैसे पुरी त्यांजवळ काय आहे? खडकोज्या कुठं रुपयानं फापाय माहीत कावा, त्यांच्या जीवावर कमीलेले हे केलेले त्याला ते सुरू करणार, जाणार ते आरक्षण. ते टिकू शकतच नाही. 50%च्या आत घेतल्याशिवाय ते टिकू शकत नाही. त्यामुळे ती शुद्ध फसवणूक आहे मराठ्यांची. आमचं EWS घालून उलट आमचं त्यांनी आमचं वाटोळं केलं आहे. म्हणून आम्ही EWS पण तुमच्यामुळेच गेलं असं म्हणणं आहे. एक पोस्ट वाचली मी की EWS मध्ये जे पहिले आलेत ते इतर समाजातली लोक आहेत आणि ती संख्या 6, 7, 7 आणि SEBC मध्ये किंवा OBC मध्ये जी घातलीत ती मराठ्यांची संख्या, यातली खूप मोठी तफावत आहे. मग EWS फायदेशीर होतं, SEBC मुळे मराठ्यांचं नुकसान झाले असं कोण द्या म्हणलं त्यांना? SEBC कोण द्या म्हणतंय त्यांना? का 10% रद्द केलं? आता पळवाट पाहिजे, देणार तुम्हीच, रद्द करणारे तुम्हीच. का नाही तिने ऑप्शन ठेवले? मग तुम्हाला लई कळ आहे ना, मराठ्यांचा लई कळवळा आहे ना. मी तर किती वेळेस म्हणतोय की तुम्ही तिन्ही ऑप्शन ठेवा. कुणबी म्हणजे OBCचा ठेवा, SEBC दिलंय तुमचं ते बी राहू द्या, आणि EWSचं ठेवा. तिन्ही तर घेता येत नाहीत. एक ऑप्शन कुठला घे? लई कंड आहे ना तुम्हाला, लई कळवळा आहे ना, ठेवा आणि तिन्ही बी. कशाला बोलतो आमच्यामुळं रद्द झाला? आम्ही मागितलं नाही SEBCचं, तुम्हालाच मराठ्यांचं वाटोळं करायचं होतं. हे मराठ्यांच्या आता कालच्या निर्णयामुळं पुन्हा लक्षात आलं, मागची फसवणूक यांचीची, यांनी मराठीवर लुटली. बरोबर. माझा प्रश्न आहे की OBCतला आधीच पर्सेंटेज लोकांची संख्या, त्यात मराठी घुसल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये लाभ मिळणार आहे ते न्यायिक होईल का? ते न्याय मिळणार असेल का? की मराठ्यांना खरंच न्याय मिळेल असं वाटतं का? हो, घुसलेच नाहीत. पूर्वीपासूनच मराठी OBC मध्ये आहेत. हे जे 60% बोंबलतं ना ते यावले ते खासड, ते त्याच्यासहित मराठी आहेत. त्याच्यासहित मराठी आहेत. धक्का लागायचा आणि फक्का लागायचा काही समजच नाहीये. हे इतके नाहीतच, इतके हे म्हणल्यावर संख्या कुठं जाईल राज्याची? अच्छा, कुठं जाईल? ते 60% म्हणते. मग 60% मराठी, 34%, 60% OBC, 34% मराठा, 94 झाली, 20% SC ST, किती झाली? 150% लोकसंख्या असते का? मुसलमान, मारोडी बामण, मारोडी जैन हे कुठं सोडायचे? ख्रिश्चन ते तर नाहीत बी त्या आधीत. मग तुमच्या कोणतं गणित यायचं? हे जे आकडा सांगता OBCचा 60-62% OBC आहेत, मराठा धरून, मराठा हाच कुणबी हाच मराठा आहे. त्याच्यामुळे हे धरून ती संख्या आहे 62%, हो, 64%. ही ते धरून आहे. ही 60% म्हणतो ते ही धरून आहे सगळी. त्यामुळे कुठेही धक्का फिक्का लागत नाही. यांना फक्त खुन्नस द्यायची आणि मराठ्यांचं वाटोळा करायचं, एवढंच आहे. कारण EWS घालून आमच्यावर ढकलेलं,
मराठ्यांना तिथं सावध झाले ते, पण तरी मराठ्यांनी थोडं थोडं ते सोडून दिला होता विषय. पण आता पुन्हा जागृत झाला. यांनी आरक्षण आमच्या डोळ्यात एकदा दिल्यामुळं, मार्ग सुकर केल्यामुळं मग मराठ्यांचं कसं काय कुणबीन मराठा एक नाही. म्हणजे EWS मध्ये सरकारनेच फसविलं आणि आत्ताही तुम्ही खुन्नस दिली, मराठ्यांचा अपमान केला, अवमान केलाय तुम्ही, मराठ्यांचा धूळफेक केली मराठ्यांची. आता मराठी तुम्हाला धडाशेर पुरे पाडणार. तुम्ही आचारसंहिता लावली की पुरे पाडणार, नसता एक चान्स. सरकारनाम्याच्या वतीनं जाहीर सांगतो, साम चॅनलच्या वतीनं सांगतो, आचारसंहिता लावू नका. आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, तुम्ही तुमची सत्ता करा, तिकडे मजा करा, काही देणे घेणं नाही आम्हाला. आम्हाला नाही जायचं राजकारण. पण खलासच खेळ करा तुमचा. पवार साहेब म्हणतायत की 75% मर्यादा वाढवा आणि ते मर्यादा वाढवू शकतं केंद्र सरकार जर आणलं तर, असं म्हणतायत. आणि तुम्ही म्हणता की 50% पेक्षा जास्त. मग वाढवून आचारसंहितेच्या आत, पण 50%च्या आत 27% आरक्षणात आधी मराठ्याला घालायचं आणि मग वाढवायची, नंतर नाही. ते कसं गणित सांगणार? ते कसं सांगते गणित तुम्ही तुमच्याकडे, त्यांच्याकडे आहे गणित शास्त्रज्ञ. देऊ छगन भुजबळ काय आलाय तो नाही का, 60% OBC म्हणतो, 34% मराठा, 20% SC ST, 150% लोकसंख्या राज्याची. असं भारत देशात राज्यच नाही 150% लोकसंख्या असणार, 100%च असू शकते गावाची, कोणाची, आमकी तमकी. हे शास्त्रज्ञ आहे त्यांचं, ते लावून गणित कसं लावायचे. फक्त आम्हाला तुम्हाला जर द्यायचं असेल तर 50%च्या 27% आरक्षणात द्यायचं. मग 75% नाही, 200% वाढवा तुम्ही आरक्षण, काही देणे घेणं नाही आम्हाला. पण नंतर नाही, तुम्ही म्हणताल आम्ही तुम्हाला मर्यादा वाढवतो आणि 50 म्हणजे 27% आरक्षणात OBC घेतो, नंतर नाही, नंतर भंतर तुमचं काय खरं नाही. लोकसभेत जरांगे फॅक्टर दिसला आणि तो फॅक्टर इतका भयानक होता की कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी पराभूत होईन म्हणून. ते झाले. आता हा फॅक्टर विधानसभेमध्ये त्यापेक्षा भयानक ठरेल असं चित्र सध्या तरी दिसते. तर तुम्ही जर भूमिका घेतली तर ही भूमिका ही महाविकास आघाडीला प्रो ठरेल, त्यांचा बेनिफिट होईल आणि युतीसाठी नुकसानदायक होईल असं सध्या तरी वाटतं. मग जर त्यांना फायदा मिळाला, त्यांना जर त्यांची सत्ता आली तर अरे फायदा कोणाचा होतो कोणाचा नाही होत यापेक्षा तुम्हाला फायदा करायचा आहे ना, तुम्ही द्या ना. ते करत नाहीत म्हणून तर तुम्हाला लोकांनी सत्तेवर बसवलं होतं ना. सत्तेवर कशाला बसवलं? आता तुम्ही देणार नाहीत म्हणल्यावर तुमचा फायदा कसा होईल? फायदा काम करणाराचा होत असतो, मग तो कुणी असो. मग तुम्हाला जर आता कामच नाही करायचं म्हणल्यावर तुमचा फायदा कसा होईल? तुम्ही काम करा, तुमचा फायदा होईल. तुम्ही जर असे खुन्नशी द्यायला लागलात आम्हाला तर तुमचा फायदा कसा होईल? आणि फायदा व्हायला त्याला मी कुठं लोकसभेत कोणाला पाडा म्हणलो? मी कोणाला पाडा म्हणलो? एखादं नाव सांगा मला. माणूस धरून आणा की तुम्हाला म्हणला होता याला पाडव म्हणून, एक माणूस दाखवा. त्यांना हीच जाणीव व्हाय नाही. ते जे आम्हाला निर्णय घेऊन खुन्नशी द्यायला लागलेत ना, की आम्ही हा निर्णय घेतला, तुमचा नाही घेत, काय करायचं तर करा. हे जे मराठ्यांना खुन्नस द्यायला लागला ना, बाळा हो तुम्ही एक गोष्ट विसरलात. प्रत्येक मतदारसंघात लाखापेक्षा जास्त मराठ्यांचं मतदार आहे. तोडा लीड कशी तोडतात ती तुम्ही. हां, तुमच्याकडे मी बघतो तुम्ही किती जागीरदार आहेत ना, मला माहिती. तुम्ही कोणत्या मस्तीत वागतात ना तीही माहिती. आमच्या म्हणजे आमच्या उरावर निर्णय घेतल्यासारखा तुम्ही घ्यायला लागलात. कोणती सत्ता मराठ्यांना कायमस्वरूपी म्हणजे शाश्वत मी तुम्हाला बघ आता सांगणार नाही. तुम्ही किती विचारलं लय ओढच चाललाय झपका तुमचा, मी कळूनच देणार नाही. मी वेळेवर असा डाव टाकणार की माया मराठी आनंदी होणार. हा दसरा मेळावा महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील राजकारण्यांना, महाराष्ट्रातील समाजकारण्यांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या स्तरावरच्या लोकांना हादरवून टाकणारा असेल ते मला नाही माहिती. पण मला एक माहिती, कधी काळी शेवटी व्यक्ती हे एक प्रकारचं मशीन आहे. कधी आसन नसन माहीत नाही. मी माझ्या समाजात आसन नसल तो नशिबाचा भाग आहे, ते होईल. परंतु एक वाट निर्माण करणं गरजेचं होतं. समजा उदाहरणार्थ आरक्षणाचा विषय संपला, माझ्या समाज तर एक झाला, पण एकत्र वर्षातून का होणे एकत्र आलो पाहिजे, तर कुठं यायचं, कसं यायचं? तर ती वाट निर्माण करणं पारंपरिक दसरा मेळाव्याची मला गरजेची होती. आणि मला ते दिसलं पुढचं की आपण आत्ताच ते उभा करून ठेवलेली वाट बरी, जेणेकरून हा समाज एकत्र एका जागेवरती नारायणगडावरती हमेशा येत जाईल. दुःख एकमेकात जाणून घे, एकमेकाच्या जुन्या आठवणीला उजाळा तिथं देईल. जुन्या आठवणीला एकमेकाची दुःख एकमेकाशी शेअर करल, अडीअडचणी सांगल. म्हणून मला ती रस्ता पाडणं गरजेचं होता. म्हणून तिथं नुसती कार्यक्रमासाठी 500 एकर जागा आहे.
कार्यक्रमाच्या पलीकडच्या बाजूला 550 एकर नुसती पार्किंगला आहे. गडाच्या उत्तरेला जवळपास 750पेक्षा जास्त एकर जागा पार्किंगला आहे. गडाच्या पूर्वेच्या बाजूला 250 एकर जमिनी पार्किंगला. त्यामुळं त्या गडावर ना ट्रॉफिक जाम होणार आहे, ना गर्दी किती झाली तरी अफाट जनता तिथं मावणार आहे किती पण. म्हणून ती वाट करणं गरजेचं होतं एकजुटीची. बरोबर. आणि महाराष्ट्रातल्या समाजानं सुद्धा मात्र घरी बसू नका. हवा जातवान असल्यासारखं वागायचं शिका. जिथं जिथं सरकार आपल्याला विष पाजायचा प्रयत्न करायला लागले, जिथं जिथं आपल्यावरती अन्याय व्हायला लागला, त्या वेळेस उठाव करावा लागतो. कामं सोडून वेळ द्यायला लागतो. एक दिवस तुमचा बुडाल्याने काय होत नाही आणि संदूपरून करता येईल 2 वाजल्याच्या नंतर. 2 वाजेपर्यंत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या समाजाने गडावर यावं. तुम्ही आल्यामुळं एकजूट दिसल, समाजाचे प्रश्न सुटतील. माझी भाषा भावना मराठा समाजाने समजून घ्या. तुम्ही एकत्र आल्यामुळं गाड्या घोड्या मिळेल त्या वाहनानं जसं येता येईल तसं, पाऊस असो काय असो, तुम्ही आल्यामुळं तुमच्या समाजाचे तुमच्या लेकराचे प्रश्न सुटणार आहे. म्हणून तुम्हाला यावंच लागतंय. मला घेरलंय, मला घेरून देऊ नका, उघडं पडून देऊ नका. तुम्हाला घेरं तोडण्याचं, षड्यंत्र तोडण्याचं कडं समाजाला तयार करावं लागणार आहे. तुम्हाला घर सोडावं लागणार. तुम्ही टी व्हीवर बघताना घरी कार्यक्रम बघू नका, तुम्ही मोबाईलवर बघताना बघू नका. तुम्हाला प्रत्यक्ष नारायणगडावर हजर राहावं लागणार आहे. तिथं तुमची एकजूट दिसणार आहे. घरात बसून तुमची एकजूट दिसणार नाही. तुम्ही एक जीवानं एकत्र आहेत का, पाठीशी एकमेकाचे आहेत का, घरी बसून दिसणार नाही. किती माता मावल्यांचा जीव जळतोय, किती मराठा माणसांचा जीव जळतोय एकत्र येण्यासाठी, हे घरात बसून दिसणार नाही. म्हणून किती गर्दी असली तरी तुम्हाला नारायणगडावर यावं लागणार आहे. यावं लागणार आहे. शहरातल्याच खेड्यातल्या मराठ्यांना सुद्धा. आणि नारायणगडावरच्या दसरा मेळाव्यात